भाऊ, सर्वात प्रथम तुमचं स्वागत आणि मला वाटतं अश्वमेध 2024 याबद्दल आपण यापूर्वीच्याही 2 मुलाखतीत बोललो आहे. अश्वमेध 2024 त्यात 2 गोष्टी आल्या. एकतर अश्वमेध पुराणकालातील संदर्भ आहेत त्याला, आणि 2024चा हा जो लोकशाहीचा जो उत्सव साजरा करतो आहे आपण, त्याला जोडून तुम्ही हे पुस्तक अगदी योग्य वेळी बाजारात आणलं आहे आणि त्याचा ज्या पद्धतीनं वाचक लाभ घेत आहेत, त्या पुस्तकामागची संकल्पना काय? म्हणजे मागे तुम्ही मोदीच का किंवा पुन्हा मोदीच या सगळ्या म्हणजे त्या पुस्तकांचा जो आशय होता त्याचं हे पुढचं वर्जन आहे की काय? सगळ्यात पहिल्यांदा मी कंदी पेढे मिळाले त्याबद्दल आभार मानतो. कारण कंदी पेढ्याने मला जवळजवळ 40-45 वर्ष मागे नेलं. मी मराठातला नवा पत्रकार होतो आणि मी कुठची आठवड्याची सुट्टी न घेता मी ऑफिसमध्ये असायचो. ते इथे सुरूर म्हणून गाव आहे, तिथला एक अब्दुल हमीद खान म्हणून माझा सहकारी होता आणि त्याला गावी जायचं असलं की त्याला ऑफिसमध्ये सुट्टी मिळायची नाही. तर मी त्याची ड्युटी मी करायचो आणि तो एक कधी समजा शनिवारी सुट्टी असेल तर मग शुक्रवार की रविवार त्याची ड्युटी मी करायचो. मग त्याला 2 दिवस मिळायचे आणि त्याच्या बदल्यात मी लाच घ्यायचो. त्याने मला अर्धा किलो कंदी पेढे आणून द्यायचे. अशी आमची ॲडजस्टमेंट होती. त्यामुळे कंदी पेढे ही आठवण इतकी जुनी आहे. मला त्यांनी सांगितल्यावर इतकं बरं वाटलं. मी याला पटकन म्हणालो कंदी पेढे आले. तर तो एक आनंद असतो. दुसरी गोष्ट या सगळ्या प्रकाराची की आत्ता जे मतदान कमी झालं, तर मित्रांनो एक गोष्ट अशी आहे की 2014 नंतर आपल्या देशामध्ये एक मोठा चमत्कार असा घडला. मोदी पंतप्रधान झाले आणि आपल्या देशामध्ये लाखोच्या संख्येने अर्थशास्त्रज्ञ तयार झाले, लाखोच्या संख्येने वैज्ञानिक तयार झाले, लाखोच्या संख्येने निवडणुकीतले एक्सपर्ट तयार झाले. आणि ज्याला कशातलंच काही कळत नाही तो सगळ्यातला एक्सपर्ट असतो, जो सकाळी 9 वाजता आपल्याला टी व्हीवर दिसतो. त्यामुळे आज जी गोष्ट झाली आहे, आज मला ते टी व्हीवर बघायला मिळालं की अचानक 6 दिवसानंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढली. मित्रांनो, मुलगा जन्माला आला तर त्याची दाढी दिसायला 13 वर्ष लागतात हो, दाढी मिशा दिसायला. तेव्हा हे कसं झालं? तर तुम्ही जर ब्रेकिंग न्यूज देत असाल की मतदानाची केंद्राची दारं उघडली, मतदान अधिकारी आज जाऊन बसले, मध्ये काय ती मतदारांची लाईन लागली, असं जर दिवसभर बातम्या दाखवत गेलात तर सकाळी 11 वाजता काय 9% मतदान झालेलं आहे. अरे 2 तासापूर्वी 0 मतदान होतं, आता 11% कुठून झालं असा प्रश्न विचाराल का तुम्ही? नसतो मित्रांनो. त्यामुळे यांना मी आणि गोंधळ कसा नॅरेटिव्ह किती होतो गोंधळाचा तुम्हाला सांगतो की दुसऱ्या फेरीचं मतदान झालं आणि तुम्हाला माहिती आहे ती प्रदीप भंडारी नावाचा एक जनकी बात म्हणून सर्वे करतो, त्याचा मला रात्री 12:30ला फोन आला. म्हणाला, भाऊ यार ये इतना वोटिंग कम कैसे हो रहा है, क्या हो रहा है? म्हटलं तुम सेफोलॉजिस्ट हो, मैं तो घर में बैठा हो. त्याला म्हटलं गंमत अशी सगळीकडचे आकडे पोचायला वेळ लागतात. आणि मग आज सांगितलेली बातमी मग 3 दिवस आधी का नव्हतं? 3 दिवस आधी, अरे मित्रांनो, फेब्रुवारी 2019 बंद दरवाजा आड तुम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री करतो सांगितलं होतं, असं तुम्हीच म्हणता ना. मग पुढचे 8 महिने तुम्ही त्याच्यावर्षी जाहीर वाच्यता का केली नव्हती? आजचा 63% आकडा खोटा असेल आणि 5 दिवसापूर्वीचा खरा असेल तर संजय राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे धादांत खोटं बोलतात की बंद दरवाजा आड सांगितलं होतं. मग बंद दरवाजा आड सांगितलेलं खरं असेल तर मग ते 8 महिने दडपून का ठेवलं होतं? सांगायचा मुद्दा असा असतो की कालची बातमी आज नसते आणि आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे. सतत प्रत्येक गोष्ट अपडेट होत असते. खेड्यातला
अडाणी माणूससुद्धा हल्ली अपडेट हा शब्द वापरतो. त्यामुळे अनेकदा अडचणी असतात, सगळे आकडे पोचत नसतात, ते छाननी करून तपासून घ्यावे लागतात. अनेकदा निवडणुकीत तुम्हाला माहिती आहे की काही उमेदवार काटोकाट असेल, 400-500-700 मतांचा फरक असेल तर ते पुनर्मोजणी करायला लावतात. मग आधीचं खरं मानायचं आणि नंतरचं खोटं मानायचं का, असं नसतं. हे आकडे बदलत राहतात. आणि आता त्याच्या पुढची एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगतो. मला परवा पण हा प्रश्न विचारला गेला, म्हणून हे कमी आणि अधिक याचा अर्थ काय तो तुम्हाला कळला पाहिजे, म्हणून मी जरा आकडे तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आत्ता इथे एक उल्लेख झाला की मला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला. माझ्याबरोबर अमिताभ बच्चनला पण त्याच समारंभात पुरस्कार मिळाला, लता मंगेशकर पुरस्कार. आणि मग ठीक आहे, त्याचे फोटो आले, रेकॉर्डिंग झालं वगैरे वगैरे. तर ते फोटो बघून माझ्या एका मित्राने मला फोन केला आणि म्हणाला, यार तुझा फोटो बघितला ते घेताना, मध्ये उषा मंगेशकर तुला देत आहेत आणि मध्ये अमिताभ बच्चन आहे. पण तो फोटो बघितल्यावर अमिताभ उंच का म्हणतात ते कळलं नाही. म्हणाला, त्याच्यानं तुझ्यामध्ये 1-1.5 इंचाचा फरक दिसतो. मी परत जो जाऊन फोटो बघितला तर खरंच फार नाही, 1-1.5 इंचाचा फरक आहे. मग तो उंच का, तर इतके वर्ष आपल्या डोक्यात हा सगळ्यात उंच लंबू हिरो आहे हे इतकं घातलेलं आहे की तो उंच नसला तरी तो उंच मानला जातो. आणि म्हणून मी इथे संदर्भ कुठचा फरक पडतो की उंच कुठच्या आधारावर, कोणाच्या संदर्भात उंच आहे हे बघावं लागतं. 2 वर्षाचं मूल असेल आणि 16 वर्षाचा मुलगा असेल तर ते बाजूबाजूला उभे राहिले तर तो 3 फुटाचा आहे आणि हा 6 फुटाचा आहे, 5 फुटाचा आहे, तो उंच असतो. तर ते बघावं लागतं. ज्यावेळेला मतदान कमी, मी त्या प्रदीप भंडारीला पहिला प्रश्न विचारला, तुमको 2009 में कितना मतदान हुआ मालूम है? तो म्हणाला नाही. म्हटलं कमाल आहे, तू सेफॉलॉजिस्ट आहेस, तू सेफॉलॉजिस्ट आहेत. मतदानाचे आजवरचे आकडे पण ज्यांना माहीत नाहीत असे निवडणुकीतले एक्सपर्ट तयार झाले. आणि गंमत बघा, म्हणून मी मुद्दाम 1984 पासूनचं कोष्टक घेऊन आलो. 1984 साली आपल्या देशामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं. त्याच्या आधी तितकं कधी झालं नव्हतं आणि 2014पर्यंत तो रेकॉर्ड कायम होता. 64% मतदान हे इंदिरा हत्येनंतर झालं होतं. देशभर सहानुभूतीची लाट होती, तेव्हा 64% मतदान झालं होतं. त्याच्या पुढच्या वेळेला 61% म्हणजे 3% घसरले. त्याच्यानंतर 91मध्ये 56%, 96 57%, 1998 62%, 1999 59%, 2004 58%, 2009 58%, 2014 66%. म्हणजे 84चा जो रेकॉर्ड होता तो 2014मध्ये 30 वर्षांनी मोडला गेला. आता प्रश्न असा असतो की अमिताभच्या तुलनेत मी उंचीला कमी आहे, पण त्याच फोटोत बघितलं तर उषा मंगेशकर यांच्यापेक्षा मी उंच आहे. त्यामुळे संदर्भ सोडला की सातारा किती अंतर आहे रे, कुठून हा प्रश्न विचारला पाहिजे, कोल्हापूरहून की पुण्याहून, तर मग अंतर कमी की जास्त सांगता येतं. इथे संदर्भ सोडून वाटेल ते बोललं जातं आणि त्यामुळे फरक असा पडतो, कमी झालं आणि आत्ता आकडा आला आहे 63%. मला सांगा, रेकॉर्ड जो 64% होता तो 2014मध्ये मोडला गेला, 66, 19मध्ये तोही मोडला गेला आणि 67 पॉईंट काहीतरी झाला. म्हणजे 2019चं मतदान 67% हा रेकॉर्ड आहे. आणि त्याच्या तुलनेमध्ये 4% आपण असं म्हणू, आज 2 फेऱ्यांमध्ये मतदान कमी झालं. पण गंमत बघा मित्रांनो, 2009 ज्या वेळेला सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली अपूर्व यश काँग्रेसने मिळवलं तेव्हा मतदान 58% झालेलं होतं. त्या तुलनेत
58 आणि 63 म्हणजे 5% मतदान आजसुद्धा जास्त आहे. मग हे घाबरवायचं असतं आणि अजून 5 फेऱ्यांचं मतदान व्हायचं आहे. इथे सगळी गल्लत निर्माण केली जाते तुमच्या मनात. आणि माझा मीडियावर राग आहे त्याचं तेच कारण आहे. मी पत्रकार असून 55 वर्ष मला राग एवढ्या गोष्टीचा येतो की आजकाल माहिती देण्यापेक्षा तुमची दिशाभूल करण्यासाठी माध्यमांचा आणि चॅनेलचा वापर होतो. आणि त्यातून ही गोष्ट येते की निवडणुकीला. आणि म्हणून पूर्वी राजरोस 1980 आपल्याकडे सेफॉलॉजी सुरू झाली. जेव्हा पहिल्यांदा 1980 साली इंदिरा गांधी म्हणजे आणीबाणी संपून जनता पार्टी बुडाली आणि जेव्हा निवडणूक झाली तेव्हा पहिल्यांदा प्रणय रॉयने इंडिया टुडेमध्ये हा एक प्रदीर्घ 12-14 पानांचा लेख लिहून ते सगळं हे केलं होतं आणि त्याचा अंदाज बरोबर आला. पण तो अंक मिळवून बघा, त्या खाली संपादकांनी दिले की हे लेखकाचं मत आहे, आम्ही त्याच्याशी सहमत नाही. हा पहिला सर्वे होता. 1984 त्याने राजीव गांधींना 400पेक्षा अधिक जागा मिळतील तेव्हा लोकांनी त्याला वेड्यात काढलं होतं आणि मी सुद्धा वेड्यात काढलं होतं, कारण मला सेफॉलॉजी माहिती नव्हती. पण ते बरोबर झालं आणि मग हळूहळू लोक त्याकडे गंभीरपणे बघायला लागले. त्यामुळे हे कोणी उठतो चहाच्या टपरीवर 5 रुपयाचा कटिंग चहा घेतो आणि निवडणुकीचं सगळं सेफॉलॉजी सांगायला लागतो. हा विनोद झालेला आहे आपल्याकडे. हा जो मास मीडिया तयार झाला आहे त्यामुळे कशावरही कसलीही ब्रेकिंग न्यूज देतात आणि मग तेव्हा ते होतं, आता हे आहे म्हणजे काय, हा जो प्रकार आहे त्यामुळे हा गोंधळ होतो. त्याच्याकडे बघायची गरज नाही. आणि मित्रांनो गंमत सांगतो, प्रभाकरने जे सांगितलं, माझा उल्लेख त्याने केला, मी पुण्यनगरीत उलट तपासणी म्हणून सदर लिहित होतो. रोजचं सदर होतं माझं. आणि जानेवारी 2013 ते एप्रिल 2013 मी 27 लेख लिहिले होते की भाजपने मोदींना उमेदवार करावं पंतप्रधानपदाचं. मोदी हा माणूस भाजपला बहुमत मिळवून देईल. मग ते राजकीय दडपण आणलं गेलं त्या वर्तमानपत्रावर. ते त्यांना मी सांगितलं मी विषय बदलणार नाहीत, पाहिजे कॉलम बंद करा. कॉलम बंद झाला. जुलैमध्ये ज्या वेळेला मोदींना उमेदवार केलं भाजपने तेव्हा माझे एक मित्र आहेत, शाळकरी मित्र सच्चिदानंद शेवडे, ते मला म्हणाले भाऊ त्या लेखमालेचं आता पुस्तक करू, मोदी खरंच उमेदवार झाले. आणि मग ते जे पुस्तक ते होते, पुस्तक म्हणून लिहिलेलं नव्हतं, ते लेख होते, तेच पुस्तक म्हणून छापलं गेलं. फक्त त्यामध्ये मी पुस्तक करणार म्हणून एक नवा लेख लिहून दिला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं असाबियाचा आधुनिक आविष्कार. आणि माझी टिंगल खूप झाली. पुस्तक झाल्यानंतर सगळ्या पत्रकारांनी टिंगल केली, जवळच्या अनोळखी. पण जेव्हा ते खरं झालं तेव्हा सगळे चकित झाले. मला म्हणाले तू तर घरात बसलेला असतोस, तू कुठला सर्वे घेत नाहीस, मग तू आकडे कुठून काढले. म्हटलं सोपं असतं, जे डोळ्यांना दिसतं ते जसंच्या तसं स्वीकारा आणि मग त्याचं विश्लेषण करा. तुम्ही चुकीच्या माहितीवर आधारित जर विश्लेषण केलं तर तुम्ही फसता. 2019 सप्टेंबर 2018 माझं ठाण्याला एका ठिकाणी व्याख्यान होतं. असंच आजचं जसं मुलाखत आहे तिथे व्याख्यान होतं. ते एका श्रोत्याने मला प्रश्न विचारला की गेल्या वेळेला तुमचा अंदाज बरोबर आला, आता 8 महिन्यांनी निवडणूक आहे, काय होईल. तर मी त्यांना सांगितलं मोदी 300+ काढतील. मग ते आमचे महाजन प्रकाशक तिथे बसले होते, ते म्हणाले भाऊ आता याच्यावर पुन्हा मोदी का पुस्तक लिहा. मी लिहिलं आणि खरोखरच 300+ झालं. आणि मित्रांनो गंमत म्हणून सांगेन की जेव्हा 6 डिसेंबर 2013 माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुण्यामध्ये, तेव्हा प्रकाशनानंतर आम्ही चहा पीत बसलो होतो. तेव्हा भाजपच्या 2 नेत्यांनी मला विचारलं जेव्हा आमच्या पक्षाला गॅरंटी नाही तुम्ही कुठून बहुमत आणता. तर मी त्यांना सांगितलं हा माझा अभ्यास आहे, कदाचित चुकेल, मी चुकलो हे पण कबूल करीन, पण माझा अभ्यास सांगतो. आता तो मी कुठून काढला होता हे पहिलं समजून घ्या. मोदींसारखा करिश्मॅटिक लीडर असेल
तर निवडणुकीत भाजपची परिस्थिती काय आहे ह्याचा मी अभ्यास केला होता. 332 जागा अशा होत्या 2013चा सांगतोय मी. 332 जागा अशा होत्या की भाजपने कधी ना कधी जिंकल्या होत्या, कधी हरल्या होत्या, पण ती जागा कधी ना कधी एकदा तरी जिंकली होती किंवा 5-6 वेळ जिंकली. 332 जागा भाजप लढू शकतो. लढणं याचा अर्थ उमेदवार उभं करणं नाही. वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करते, त्याला निवडणूक लढवणं म्हणत नाही. लढणं याचा अर्थ जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. 332 जागा जर लढण्यासारख्या असतील आणि मोदींसारखा, अमित शहांसारखे झुंजार नेते आहेत, ते सर्वस्व पणाला लावतील तर 250 जागा येऊ शकतात. हे सोपं मॅथमॅटिक होतं, लॉजिक होतं. तेव्हा तो मी काय मोठा दिव्यदृष्टीचा नाही आहे, पण तो आकडा खरा ठरला. आणि 2019मध्ये लढण्यासारख्या जागा 412 झाल्या होत्या. अमित शहांनी पक्षाचा अध्यक्ष होऊन जे संघटनेचं जाळं विणलं होतं त्याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की 412 जागा हे लढवू शकतात. परत त्याचे 75% काढले तर 300 होतात. दॅट वॉज सिम्पल लॉजिक. पण ते अनेकांना पटत नाही. याचं कारण असं असतं, इतरांचे अंदाज अगदी सर्वे घेऊन चुकले आणि माझा बरोबर आला तर माझ्याकडे काय फार दिव्य बुद्धी वगैरे असं नाही. मी माझ्यातलं लहान मूल जपलेलं आहे. आपण लहान मुलाला घाबरायला शिकवतो, हे झुरळाला हात लावू नको, हे करू नको, ते करू नको. मूल घाबरत नाही, ते निरागस असतं, इनोसंट असतं. माझ्यातलं ते मूल जे आहे ते समजून घ्यावं. मी राहुल गांधींना पण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. टीका करण्यापूर्वी तो माणूस समजून घेतला पाहिजे. आणि त्यामुळे माझा अंदाज बरोबर आला तर तो अंदाज नव्हता, मी परिस्थिती राजकीय समजून घेतली. जेव्हा ते तुम्ही समजून घेता तेव्हा तुमचा अंदाज फारसा चुकत नाही. नाही तर काय असतं माहिती आहे का, बहुतेक राजकीय विश्लेषक चुकले दोन्ही वेळेला. याचं कारण असं, तुम्हाला ते गाणं सिनेमातलं आठवत असेल, क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो. प्रत्येक मुलगी वयात येते ना, तिला वाटतं आपण सुंदर आहोत आणि कोणीतरी म्हटलेलं आवडतं आणि तेच त्या गाण्यात आहे. क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो. मग ती हिरोईन म्हणते फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है. गाणं आहे, तुम्ही ऐकलेलं असेल, नवीन नाही मी काय सांगतो. कारण तिला आवडणारं बोललं की तिला आवडतं, पण ते आवडलेलं बोललेलं असतं, ती वस्तुस्थिती नसते. वस्तुस्थिती नसते. पण त्याच गाण्याची पुढची ओळ महत्त्वाची आहे. क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. ती म्हणते फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है. पुढची ओळ आहे, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है, होता नहीं है लगता है. तेव्हा तुमची चमचेगिरी करणारे जे पत्रकार असतात किंवा विश्लेषक असतात ते तुम्ही जिंकणार म्हटलं की तुम्हाला आवडतं, पण मतदार जो असतो तो ठरवतो. आणि सुदैव असं आहे, मी नेहमी सांगतो की आपल्या देशात 70 वर्षामध्ये सामान्य खेड्यापाड्यातला मतदारसुद्धा मॅच्युअर होत गेला, प्रगल्भ होत गेला. आणि बुद्धिजीवी, अभ्यासक, पत्रकार हे अधिकाधिक इमॅच्युअर किंवा ॲमॅच्युअर होत गेले. त्याचे हे परिणाम आहेत. त्याचे हे परिणाम आहेत. कारण अनेकदा बेस चुकतो. बेस चुकतो आणि बेस चुकला म्हणजे निदान चुकलं की उपचार चुकला, उपचार चुकला की उपचार हा हानिकारक होतो. नेमकं तेच इथे राजकारणात झालेलं आहे, ज्यांना आवाका नसतो. आता मी मुद्दाम सांगेन, हे पुस्तक जेव्हा मी लिहिलं म्हटलं मोदी जिंकणार आहे. सगळ्यांनीच मान्य केलं. सगळे 28 पक्ष एकत्र येऊन मोदींना हरवण्यासाठी कंबर कसतात. ही गंमत होती. तुम्ही जिंकायचं ठरवा ना, तुम्ही दुसऱ्याला हरवायचं का ठरवता. तुम्ही जिंकायचं ठरवा. तुम्ही जिंकलात, समोरचा आपोआप हरतो. इथे गल्लत होते. आणि तुम्ही जेव्हा मोदींना हरवण्यासाठी आपण एकत्र येऊ म्हणता
त्याचा अर्थ असा की तुम्ही स्वीकारता की मोदी जिंकणार आहे. हे कुठे मला, मी आर्किटेक्चरचा स्टुडंट आहे, मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी नाही, हे माझं सुदैव आहे. नाही तर माझे राजकीय अंदाज चुकले असते. कारण राजकारण जसं उलगडत गेलं तसं समजून घेत गेलो, शिकत गेलो. 77 सालची एक आठवण सांगतो तुम्हाला. आणीबाणी संपली होती आणि निवडणुका लागल्या होत्या. जनता पार्टीचे इंदिरा गांधींच्या विरोधातले उमेदवार राजनारायण होते. आता किती लोकांना बघितलं असेल आठवत नाही, नव्या पिढीला सांगायचं तर लालू प्रसाद गुणिले 100 म्हणजे राजनारायण, कार्टूनच म्हणायचे त्याला. तर राजनारायण हे मुंबईच्या जांभोरी मैदानावर वरळीला प्रचारसभेसाठी आले होते. माझा एक सहकारी होता पेडणेकर म्हणून, तर त्याला घेऊन मी त्यांना भेटायला गेलो होतो. आम्ही त्यांच्याशी बोललो काय काय वगैरे राहतो. आणि मग त्यानं विचारलं की रायबरेली में क्या सिच्युएशन है. तर ते त्यांच्या त्या यूपीच्या स्टाईलमध्ये बोलले, वो तो मैं जीत चुका हूँ, अभी वोटिंग बाकी है. मला हसू आलं. अरे वोटिंग बाकी आहे, मग जीत चुका हूँ म्हणजे काय. तर मी उत्स्फूर्तपणे हसलो. त्या माणसाला राग नाही आला, त्यांनी मला शिकवलं राजकारण कसं बघू. तुम्हाला बच्चे हो अभी, राजनीति बहुत समझनी है. तो मतलब वो बात नहीं है नेताजी, आपके सामने प्रधानमंत्री खड़ी है, वही तो. मतलब क्या वही तो. तो म्हणाले देखो जो वोटर है ना रायबरेली का, उसको राजनारायण को जिताना नहीं है. उस वोटर ने तय किया है इंदिरा को हराना है. अब उसके सामने मैं अकेला खड़ा हूँ तो क्या करूँ. गांव गांव जाकर हाथ जोड़कर विनती करूँ कि मुझे वोट मत दो, फिर भी मैं जीतूँगा, क्योंकि लोगों को इंदिरा को हराना है. फरक लक्षात घ्या मित्रांनो. तो काय म्हणाला, मी जिंकणार नाही आहे, इंदिरा हरणार त्याचा परिणाम म्हणून मी जिंकणार आहे. आणि मला आठवतं 83ला जेव्हा आपला वर्ल्ड कप जिंकला पहिला कपिल देवने, तेव्हा मी लोकप्रभेत त्या आधारावर लेख लिहिला होता की आपण जिंकलेलं नाही, वेस्ट इंडिज हरलं आहे. कारण त्यांनी खेळताना जी घाई केली त्याच्या परिणामी ते हरले आणि मग दिसायला आपण जिंकलो. हा जर कोणतरी जिंकतो म्हणून कोणतरी हरतो हे तारतम्य बाळगलं तर तुम्हाला राजकारणाचे अंदाज बांधता येतात. आणि इथे गंमत, तुम्ही मला सांगा, गेल्या जूनपासून इंडिया अलायन्स बनवण्याचा प्रयत्न चालू होता. पाटण्याला सगळे जमले. पाटण्याला ठरलं की काय ते सिमल्याला बसायचं नाही, तिकडे बर्फ बंगलोरला बसू. बंगलोरला बसले. बंगलोरला बसून काय ठरवलं, मुंबईत बसू. अरे निवडणुकीत उभं राहायचं असतं, बसायचं नसतं. आणि आजपर्यंत बसतच राहिलेत, उभं राहायचं कोणी. ही साधी गमतीशीर वाटली तुम्हाला गोष्ट, पण विचार करा ना, आपल्याला जिंकायचं, आम्ही सरकार बनवणार. एकदाही कोणी दावा केलेला नाही, एकदाही कोणी दावा केलेला नाही. आणि म्हणून मी जेव्हा हे पुस्तक लिहिण्याचा हेतू मला की नवीन काय लिहिणार, 14-19ला मी सांगितलं त्यापेक्षा काय बदललं आहे याचा जेव्हा मी विचार करत गेलो. आणि मग काँग्रेसला पाडायचे, इंडिया अलायन्सला पाडायचे, हे कुठेही मोदी किंवा शहा बोलत नव्हते. मी विचार करत होतो हे त्यांना पाडायला बघतायत, ते यांना पाडायची भाषा का बोलत नाहीत. आणि ते जेव्हा मी विचार करत गेलो आणि मग अचानक 370 400 पार हे आलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या पुराणापासून परंपरेमध्ये अश्वमेध नावाची कल्पना आहे. अयोध्येत वनवास संपून राम परतला, श्रीराम, आणि त्याने अश्वमेध यज्ञ केला. तो अश्वमेध यज्ञ अयोध्या हे आता भारताचं केंद्रस्थान असेल, ते केंद्र सरकार असेल. बाकीच्या राज्यांनी अयोध्येला मुख्य मानून गुण्यागोविंदाने नांदावं यासाठी अश्वमेध पुकारला. अश्वमेधाचा घोडा सोडला की मला कोणाशी लढाई करायची नाही, तुम्हाला लढायची खुमखुमी असेल घोडा अडवा. नाही तर नवीन पटनाईक गुण्यागोविंदाने ओडिसात आहे ना, कधी भाजप किंवा मोदी, शहा आणि नवीन पटनाईक यांचा वाद आपण ऐकला का, नाही ऐकला. हा फरक असतो मित्र. तेव्हा केंद्र भक्कम करणं, केंद्र भक्कम असलं
तर हे अखंड राष्ट्र म्हणून टिकणार आहे. तेव्हा यापुढे कठोर निर्णय असं जे म्हटलं आहे मोदींनी, त्याचा अर्थ समजून घ्या की हा देश विश्वगुरू किंवा जगात समर्थ ठरवायचा असेल तर केंद्र समर्थ असलं पाहिजे. आणि केंद्र समर्थ असताना या देशातल्या 28 राज्यांनी ठामपणे केंद्राच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आंतरराष्ट्रीय विषयात. बाकी भाजप आणि इतर पक्षांनी महाराष्ट्रात लढावं, कर्नाटकात लढावं, पण राज्यात एकमेकाविरुद्ध लढायचं. भाजपविरुद्ध लढा, केंद्राविरुद्ध लढू नका. कारण राष्ट्रीय घटना जी आहे, संविधान जे आहे ते स्ट्रॉंग सेंटरची कल्पना मांडतं. याचा पत्ता नसलेले संविधान वाचवायला निघाले. भाऊ, तुम्ही जो आता उल्लेख केलात की जशी एक नवथर तरुणी असते, तिचा अनुनय करताना जर कोणी हे गाणं गायलं क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो, तर तिला ते आवडतं. आणि हा झाला भाग मानसशास्त्राचा. म्हणजे एक प्रकारे मानसशास्त्रीय दडपण आणून किंवा एक प्रकारचं इम्प्रेशन मारणं ज्याला म्हणतात ते करून त्या प्रेयसीला वश करणं हे त्या प्रियकराचं काम असतं. पण ह्यातलं मानसशास्त्राचा भाग जर आपण आता विचारात घेतला तर हे अब की बार 400 पार ही जी घोषणा आहे ना, त्याच्यामागे नेमकं काय आहे? अंकशास्त्र आहे किंवा मानसशास्त्र आहे की निव्वळ अनुनय आहे? पहिली गोष्ट म्हणजे मी पुस्तक आधी लिहिलं होतं. 317 आकडा नंतर आलेला. 370 आणि 400 पार. मी जेवढा विचार करत गेलो त्याच्यावर की हा आकडा काढला कुठून, 370 हा आकडा आला कुठून. तर ठीक आहे, आता गंमत बघा, 370 आकडा जो येतो ना, तुम्हाला 303 भाजपने जिंकले माहिती आहे. आणि 303 जागा भाजपने गेल्या वेळेला जिंकल्या. त्याचा अर्थ 303 मतदारसंघात भाजपचा उमेदवार हा 1 नंबरची मतं घेऊन आलेला होता. 2 नंबरची मतं मिळालेले मतदारसंघ माहिती आहेत तुम्हाला? 72, 72. 303 आणि 72 एकत्र करा, किती होता आकडा? 375. म्हणजे हे पुढचे 72 मतदारसंघ आहेत आणि अधिक जवळजवळ 80-90 मतदारसंघ असे आहेत की जिथे भाजप 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर होता. गेली 2 ते 2.5 वर्ष भाजप अशा 150 मतदारसंघावर काम करतोय. आणि ते मतदारसंघसुद्धा आपल्याला जिंकता आले पाहिजेत, यासाठी 2-2.5 वर्ष आधी सुरुवात झाली. आता हे तुम्हाला समजायचं असेल तर कसं समजवणार की शाळेतली जी मुलं असतात, कॉलेजची मुलं असतात, ही आपल्या पद्धतीत मजा करत असतात, पण काही मुलं सिरियस असतात, ती वर्षभर अभ्यास करतात. त्यामुळे परीक्षा येते तेव्हा त्यांची तारांबळ उडत नाही. उडणटप्पू मुलं असतात, काय करतात, परीक्षेच्या वेळेला रात्र जागतात, परत फेल होतात. पण भाजप हा टॉपर होण्यासाठी धडपडणारा मुलगा आहे. शाळेत तुम्हाला माहिती आहे, शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जी पहिली एक 10-15 मुलं असतात जी नेहमी हायेस्ट मार्क मिळवतात, तरीही ती शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करतात. तर का करतात? आत्ता जे आपण ऐकतो, अरे मोदी 7 सभा 30 सभा महाराष्ट्रात घेणार, ह्याचा अर्थ मोदी घाबरलेले आहेत. आणि हा प्रश्न मित्रांनो माझ्या बायकोनेच मला विचारला. ती मेरिट लिस्ट होल्डर आहे. 10वीच्या आमच्या वेळेला 11वीची परीक्षा शालांत असायची. युनिव्हर्सिटीमध्ये बोर्डामध्ये ती सतत मेरिट होल्डर राहिली. तिने मला विचारलं, मी तिला उलटा एकच प्रश्न विचारला की तू शाळेत सतत पहिली येत होती, मग बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेला, युनिव्हर्सिटीच्या वेळेला तू शेवटच्या क्षणापर्यंत का अभ्यास करत होती? तुला टॉपर व्हायचं होतं. मोदी आणि शहा शेवटपर्यंत धडपडतात कारण त्यांना टॉपर व्हायचं असतं. हा फरक लक्षात घ्यायला लागतो.
आता योगायोगाने एक किस्सा आठवला तो सांगतो. माझ्या बायकोची मावशी दादरच्या एका शाळेमध्ये शिक्षिका होती, सुपरिंटेंडंट वगैरे काय म्हणतात. आणि ती शाळा दादरमध्ये अशी होती की कुठच्याही नावाजलेल्या शाळेत ॲडमिशन मिळाली नाही की मुलं तिकडे यायची, त्यामुळे ढस मुलं असायची. मग त्या मुलांचे किस्से त्या मावशी आम्हाला सांगायच्या. निबंधाचा विषय दिला आहे मुलांना. निबंधाचा विषय काय दिला आहे? बोर्डाच्या परीक्षेत पहिले आलेल्या मुलाची मुलाखत. मुलाने निबंध लिहिला. निबंध काय? मग हा मुलाखत घेतो आहे, प्रभाकर भाऊची मुलाखत घेतो तशी. हां, तू कितवा आलास? पहिला आलेला मुलगा उत्तर देतो, मी दुसरा आलो. काय उत्तर देतो? हा पहिला आला म्हणून मुलाचा निबंध आहे आणि तो म्हणतो दुसरा. तो म्हणतो मग सुट्टीत काय करायचा विचार आहे? पुन्हा गेल्या वर्षी कच्चे राहिलेले विषय पक्के करायचे. ही तो मुलगा मुलगा आपल्या पातळीवर पहिले आलेल्या मुलाचा हिशोब मांडतो. तिथे तुम्हाला कळतं की विरोधात बसलेले खोड्यासारखे का बोलत आहेत. ते आपल्या पातळीवर विचार करतात. मी आता माझा व्हिडिओ तुम्हाला उद्या परवा हिंदीतला व्हिडिओ आहे की राहुल गांधी बोलतात ते 100% सत्य आहे. मोदीजी बहुत डरे हुए. मी विचार करा, बोलतो बरोबर आहे. घाबरलंच पाहिजे. का घाबरलं पाहिजे? मोदीजी डरे हुए क्योंकि डर के आगे जीत है. तो डरना तो पडेगा. पण हे हा गमतीचा भाग सोडा की तुम्ही ज्या माणसाला हरवायला निघालाय तो माणूस समजून तर घेतला पाहिजे. फ्लूक नसतो, लॉटरी लागणं वेगळं असतं. पण ज्यावेळेला तुम्ही सिरियसली लढायला जाता तर 317 आकडा तिथून येतो. मित्रांनो, तुम्हाला आम्ही सचिन तेंडुलकर वगैरे नंतर जे आमचा गावस्कर होता, तर गावस्कर ओपनिंगला गेला की एखाद मॅच सोडली तुम्ही तर 2-250 केल्याशिवाय तो परत यायचाच नाही. म्हणजे एकूण संघाचे 2-250 होऊन जायचे. समोरच्या विकेट पडायचा, हा इकडे उभा आहे. मित्रांनो, 2019च्या निवडणुकीत 303 जागा भाजपने जिंकल्या. त्यामध्ये 224 जागा अशा आहेत की ज्या त्यावेळेला बी जे पीने 50% अधिक मताने जिंकलेल्या होत्या. याचा साधा सरळ अर्थ असा की त्यावेळेलासुद्धा इंडी अलायन्स करून एकाला एक उमेदवार दिला असता तरी त्या 224 जागा भाजप जिंकणारच होता. याचा अर्थ 224 जागा हा भाजपचा गावस्कर या निवडणुकीत आहे. 224 जागा आज भाजप घर बसल्या जिंकलेला आहे. कारण त्या मतदारसंघात त्यांनी गेल्या वेळेलाच 50% आकडा पार केला आहे. आणि मगाशी मी जे सांगितलं 160 जागा, या 160 जागी 2024च्या निवडणुकीत 50% पल्ला पार करायचा हे ठरवून 2.5 वर्ष काम चाललं आहे. याचा पत्ता नसलेले लोक जेव्हा लिहितात आणि बोलतात तेव्हा मला हसू येतं. कारण मी सगळी बारीक माहिती, मी कुठे जात नाही, पत्रकार परिषदेला पण जात नाही, पण मी मिळेल तिथून माहिती गोळा करत असतो. कोणाची स्ट्रॅटेजी काय, कोण काय करतो आहे. आणि ते माहिती नसलं की कसं होतं माहिती आहे का, हे असे ते तसे नाकं मुरडत बसायची. म्हणजे आत्ता काल अजितदादा बोलले ना की 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर पवारसाहेबांनी स्वतःच भाजपला न मागता पाठिंबा देऊन टाकला विधानसभेचे निकाल लागण्यापूर्वी. आणि म्हणजे तुम्ही पाठिंबा दिलात की स्ट्रॅटेजी, रणनीती, आणि आम्ही दिला की लगेच गद्दारी. हे काय आहे? तर हे पण समजून घेण्यासारखं आहे. आमचा माझ्या सासूरवाडीच्या शेजारी राहणारा एक पोरगा होता, चांगला अभिनेता होता, आता हयात नाही तो. तुम्ही त्याला बघितलं, नुक्कड नावाची जी मालिका होती त्याच्यात जो गणपत हवालदार होता अजय वडावकर, त्याने एक फार सुंदर उखाणा तयार केला होता की तुम्हाला नाक मोरडायचं असलं की तुम्ही चांगल्याला वाईट कसं म्हणता. तर महिलांना माहेर जास्त प्रिय असतं, तर त्याने त्याच्यावर उखाणा तयार केला होता. मला माझ्या माहेरीचा उंट साजिरा गोजिरा,
माझ्या माहेरीचा उंट साजीरा गोजीरा यांच्याकडचा ससाबाई ओबड धोरड. हे तुम्ही जे ऐकता ना चॅनेलवर की मोदी पडणार आहे पडणार आहे पडणार आहे, अरे त्याची जमेची बाजू तर समजून घ्या, तर तुम्ही हरवाल. जो जिथे शत्रू जिथे काय म्हणतात स्ट्रॉंग असतो तिथे त्याच्यावर हल्ला करून चालत नाही, त्याची दुबळी बाजू बघावी लागते. आणि त्या दुबळ्या बाजूवर हल्ला केलात तर त्याच्यावर तुम्हाला मात करता येते. हे लोक BJPचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट काय आहे तर मोदीविषयीची जनमानसातली जी आदर भावना आहे, तर तुम्ही मोदीवर हल्ला करायचा नसतो. त्यांनी त्याची दुबळी बाजू बघा, त्याच्यावर हल्ला करा. पण सांगणार कोण, समजावणार कोण? भिंतीवर डोकं आपटलं तर डोकं फुटतं, भिंत नाही फुटत. त्यामुळे भाजपची दुबळी बाजू बघून त्याच्यावर जर हल्ला केला असता तर मग तुम्हाला भाजपला रोखणं शक्य होतं. तुम्ही साधी गोष्ट बघा, आत्ता प्रभाकरने जो प्रश्न विचारला की 370 400, तुम्ही मला वाटतं फेब्रुवारीमध्ये अधिवेशन झालं ज्याच्यात मोदींनी लोकसभेमध्ये 370 आणि NDA 400 ही भाषा वापरली. तोपर्यंत चर्चा काय चालू होती, भाजपला 220 ते 230 अडवायचंच, सगळीकडे चर्चा चालू होती. विरोधी पक्ष बोलत होते, पण मीडियात पण चर्चा काय होती, बहुमतापर्यंत जातील तिसऱ्यांदा, ही चर्चा चालू होती ना. 220 फार 250, 250च्या पुढे नाही. पण मोदीजींनी हा 370चा आकडा पुढे आणला, 400 पारचा आकडा पुढे आणला आणि सगळी चर्चा ही 370 350 तरी होतील का, हा 300पर्यंत ठीक आहे. अरे गधड्यांनो, तुम्ही 220चा आकडा बोलत होता तो सोडला का? अजेंडा बदलतो कसा बघा. आता गंमत अशी की मोदींनी 370 आकडा हवेत नाही बोललेला, मी तुम्हाला 375 मगाशी समजवलं 1-2 नंबर. पण आपण 370 बोलल्यानंतर विरोधी पक्ष सिरियस होतील आणि मग 370मध्ये कसं अडवायचं याचा विचार करतील, तेव्हा विरोधकांसमोर आकडा टाकायचा. पण त्यांनी तो सिरियस घेऊ नये म्हणून मोदीजींनी कशी चलाकी केली बघा की 370 धारा हटाइए तो 370 आ जाएगा, म्हणजे आपली टिंगल व्हावी यासाठी 370 कलम हे जोडून 370 आकडा सांगितला. पण डोक्यात 370 आकडा होता. म्हणजे तुम्हाला, मला तो गोलमाल नावाचा एक सिनेमा होता, उत्पल दत्त, अमोल पालेकर वगैरे होता. तो उत्पल दत्त सारखा घरात बसून बुद्धिबळ खेळायचा आणि तो एकटाच खेळायचा, इकडून खेळायचा, समोर जाऊन बसायचा, तिकडून पण तोच खेळायचा. मला गेल्या 10 वर्षातलं राजकारण बारकाईने बघितलं तर दोन्ही बाजून मोदीच खेळतात असं वाटतं. कारण तुम्ही तुमचा 220-30चा आकडा का सोडला, पकड के रखो. त्यांनी 370 बोललं, नाही 370 नाही. अरे एक गोष्ट लक्षात घ्या, 272 झालं की आलं सरकार, तेव्हा 270च्या ऐवजी 350 झाले, 325 झाले, तरी 272 पार होतं ना. तुम्ही मॅच 1 रननी जिंका किंवा 100 रननी जिंका, समोरच्यापेक्षा 1 जास्त गेला की मॅच जिंकली. तेव्हा तुम्हाला स्ट्रॅटेजीसुद्धा कळत नाही तर तुम्ही समोरच्याला हरवणार कसं. त्यामुळे 370 किंवा 400 हा आकडा टाकणं ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी होती. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या समोर तुम्ही ते हाडूक किंवा बिस्कुट टाकलं की ते कसं जातं, विसरतं भुंकणं. याला स्ट्रॅटेजी म्हणतात. मोदीजी अनेकदा काही डायलॉग हे जाणीवपूर्वक सोडून देतात, त्यांना माहिती असतं म्हणा. अहो ती मौलानाची टोपी 2012मध्ये परत दिलेली आठवते तुम्हाला? तो मौलाना गुजरातच्या मंचावर मोदींना ती जाळीदार टोपी देत होता. त्याने हात धरून, मोदींना माहिती होतं 50 कॅमेरे लागलेत, याच्यात टिपलं गेलं तर आपल्या विरुद्ध मीडिया ह्याचा गदारोळ करणार, तो व्हावा म्हणूनच टोपी परत केली होती. कारण ही टोपी परत केलेली बघितली
की ज्यांच्या पोटात इफ्तार पार्टीला आपले लोक टोप्या घालून जातात याचा राग आहे, ते एका दिवसात मोदी भक्त होणार हे मोदींना माहिती होतं. मोदी चुकासुद्धा विचारपूर्वक करतात. हे जर समजून घेतलं तर त्या माणसाला चिमटीत पकडता येईल. इथेच विरोधक फसलेले आहेत. आणि आणखीन एक गोष्ट जाता जाता सांगतो की आपल्यासमोर राहुल गांधीचा चेहरा कॉम्पिटिशनमध्ये राहिला पाहिजे याची अमित शहा आणि मोदी प्रयत्नपूर्वक काळजी घेतात. आपण काय केलं हे केलं सोडून द्या. तो शोले सिनेमा आठवतो ना तुम्हाला? तो काय म्हणतो तो गब्बर, 50-50 कोस दूर किसी गांव में रात को बच्चा रोता है तो माँ बोलती है बेटे सो जा नहीं तो गब्बर आएगा. मोदी शहांनी जनमानसामध्ये अशी भीती तयार केली आहे, वोट दो नहीं तो राहुल आ जाएगा. हो, अशीच भीती 70च्या दशकात मला वाटतं 1971ला काँग्रेसचे दोन शकलं झाली होती. एक इंदिरा गांधींची आणि दुसरी कामराज यांची काँग्रेस होती. आणि गाय वासरू चिन्हावर इंदिरा गांधींनी निवडणूक लढवली आणि त्यांना 2/3 मेजॉरिटी 352 जागा मिळाल्या होत्या. ही जी बहुमताची ताकद जी होती ना, जी गुरमी मस्ती जी असते, त्याच गुरमीतून त्या मस्तीतून त्यांनी 1975ला आणीबाणी लावली. आता ही आणीबाणी भारताच्या लोकशाहीवर एक काळा डाग आहे किंवा काला धब्बा आहे असं आपण म्हणतो. आणि तो सगळ्यांच्या स्मरणात आहे, कोणी विसरलेलं नाही आहे. म्हणजे माझ्याही आधीची पिढी आणि माझीही पिढी, म्हणजे माझा जन्म तर त्या दरम्यान झालेला आहे 75च्या दरम्यान, पण माझ्या आधीची म्हणजे भाऊंची पिढी म्हणा, त्यानंतरची काही पिढी जी आहे ती विसरलेली नाही आहे आणीबाणी. पण ह्या आणीबाणीचा कलंक घेऊन आपण आजही लोकशाही तत्त्व जी आहेत ती विसरलेलो नाही आहोत. पण त्यावेळेला जी आणीबाणी लादली गेली होती देशावरती, ती ज्यांनी लादली तो हुकुमशहा नव्हता का? आज जो प्रचार चालला आहे विरोधकांचा की लोकशाही आणि संविधान खतरे में आहे, मुळात या निवडणुकीचा मुद्दाच लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मैदानात, लोकशाही के सन्मान में हे सगळे खुळे आहेत ते मैदान में, असं सगळं दाखवलं जात होतं. पण मुळात या लोकशाहीवर पहिला घाला घातला गेला 70मध्ये आणि तो घातला कोणी? तर इंदिरा गांधींनी. आता हा इतिहास ज्यांना माहिती आहे ते ह्या प्रचाराला बळी पडत नाही की खरोखर संविधान बदललं जाईल का किंवा लोकशाही धोक्यात आहे का, की 2024च्या निवडणुका झाल्या की 29ला देशात निवडणुकाच होणार नाहीत, मोदीच हुकुमशहा असतील आणि आपल्या देशात हुकुमशाही लादली जाईल. हा सगळा जो काही नरेटिव्ह सेटिंग आणि परसेप्शन क्रिएशनचा जो भाग आहे, भाऊ तुम्ही याकडे कसं बघता? नाही, पहिली गोष्ट म्हणजे हा खोळेपणा आहे. याचं कारण ज्यांना लोकशाही किंवा भारताचा इतिहास, भारताचा लोकशाही इतिहास किंवा भारताचं संविधान हेच माहिती नाही. एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की जे ऊर बडवून आत्ता संविधान धोक्यात म्हणतात, यांना संविधान शब्दाचा अर्थ माहिती की ना? मला असा प्रश्न पडतो. देशाचं संविधान सोडून द्या, लांबची गोष्ट आहे. आता यांनी सांगितलं की जायंट इंटरनॅशनल आहे किंवा रोटरी क्लब आहे किंवा इथल्या रयत शिक्षण संस्थेचा त्याने उल्लेख केला. या सगळ्या संस्था ज्या आहेत, या संस्था चालवण्यासाठी त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन होतं. त्या रजिस्ट्रेशनबरोबर त्या संस्थेची एक घटना बनवली जाते. मला वाटते उदयनराव महाराजांनी काल परवाच एक सणसणीत आरोप केला आहे, त्याकडे गंभीरपणे बघितलं गेलं पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या पोटाला चिमटा काढून जी शिक्षण संस्था गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून निर्माण केली, त्या संस्थेची जी घटना होती त्या घटनेमध्ये ती जनतेच्या सेवेत राहावी आणि जनतेच्या मालकीची राहावी म्हणून त्या घटनेमध्ये पुढल्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पदसिद्ध म्हणून रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राहील अशी घटनेमध्ये तरतूद होती रयत शिक्षण संस्थेच्या संविधानामध्ये. शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यात बदल करून
आपल्यालाच तहयात अध्यक्ष करून टाकला. संविधानाला धोका कोणापासून आहे मित्रांनो? संविधान कोण बदलतो याचा वेगळा पुरावा द्यायला पाहिजे. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणल्यानंतर जे काय करून टाकलं होतं ते त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर केलं होतं. आणि मग आपण करतो तेच इतर करतील याची मनात भीती असते. आपल्याकडे मराठीमध्ये एक उक्ती आहे, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणजे काय? तुमच्या मनात भीती. एक फार सुंदर गोष्ट मध्ये मी अशा तुमच्या इंटरनेट आणि सोशल मीडियात वाचली. एक तरुण असो, तो आनंदी गाव शोधण्यासाठी पर्यटन करतो आणि फिरत जातो. एक गाव त्याला असं एका डोंगराच्या खाली मिळतं, हिरवगार सुंदर घरं, टुमदार घरं, सगळं बघतो ना, हां हे गाव आपल्याला बघूनच वाटतं की हे आल्हाददायक आनंदी गाव आहे. म्हणून तो त्या गावात शिरतो आणि त्याला धक्का बसतो ही चांगली सुदृढ गुटगुटीत माणसं सगळी दुःखी का आहेत? म्हणजे चालतात ते सुद्धा धडधाकट्ट दिसतात, पण अशी रांगत चालल्यासारखी, फरफटत चालल्यासारखी. त्याला कळत नाही काय झालं आहे. एवढं सगळं वातावरण, घरं, सगळं आहे, सगळ्या सुविधा आहेत. शेवटी तो एकाला विचारतो, अरे काय झालं तुम्हाला, तुम्ही असे का वागताय? तुमचं गाव तर सुंदर, मला आवडलं, मी हे असलं गाव शोधत. तो नाही, गाव ते डोंगर दिसतो ना, डोंगर, त्याच्यावर एक राक्षस राहतो. तो आम्हाला सारखा धमकावत असतो. आम्ही भीतीच्या दडपणाखाली असतो, सतत आम्हाला भीती असते. तो राक्षस काय करील, तो राक्षस धमकावतो वगैरे वगैरे. तो म्हणतो कुठे आहे राक्षस? म्हणून डोंगरावर आहे. तो म्हणून मला तर दिसत नाही. म्हणून कधी कधी दिसतो, म्हणून आम्ही त्या डोंगराकडे जात पण नाही. तो म्हणतो मी जाऊ का, वेळ लागला का म्हणाला, खाऊन टाकेल, मारून टाकेल. तो म्हणे बघू मी जातो. म्हणून तो तरुण तो डोंगर चढायला लागतो आणि जवळजवळ अर्धा डोंगर चढल्यावर तो राक्षस येतो समोर. म्हणतो वर येऊ नकोस, तुला मारून टाकेन. धमक्या सुरू असतात. आणि हा तरुण पुढे जात राहतो. आणि काही वेळांनी त्याच्या लक्षात येतं की हा जसजसा पुढे जातोय तसतसा तो राक्षस आकुंचन पावत जातो, लहान होत जातो. हा त्या डोंगराच्या शिखरावर पोचतो तेव्हा भुईमुगाच्या शेंगे एवढा तो राक्षस उरलेला असतो. तर तो म्हणतो अरे काय झालं, सगळे लोक तुला घाबरतात आणि मी वर आलो, तू लहान का होत गेलास? तू कोण आहेस? खरोखरचा राक्षस आहेस का? तो म्हणाला माझं नाव भीती आहे. राक्षस काय म्हणाला, माझं नाव भीती आहे. ज्याला जितकी भीती असेल त्याला मी तेवढा दिसतो. तो असा ओंजळ करतो, त्या ओंजळीत तो उडी घेतो राक्षस आणि म्हणतो मी डरासूर आहे. ज्याला जितकी भीती तेवढा मी दिसतो. तेव्हा ही जी भीती आपण बघतो ना, असं होईल तसं होईल, तुमच्या मनात भीती आहे. आणि बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवावं. हे जे कोण रोज ओरडत आहेत ना, संविधान, पुढच्या निवडणुका होणार नाहीत. मित्रांनो, जे दोन जास्त बोलत आहेत ना, शरद पवार आणि उद्धव ठाकरे, लोकशाही, संविधान, संविधानाला धोका, यांना संविधान शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का? तो माहिती असता तर त्यांच्या हातातून त्यांचेच पक्ष निसटले नसतील. निवडणूक आयोग असो किंवा विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला निर्णय असो, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या घटनेनुसार यांनी पक्ष चालवले नाहीत, म्हणून दुसऱ्यांकडे सोपवलेत. यांना स्वतःचा पक्ष आणि स्वतःच्या पक्षाची घटना समजून घेता आली नाही, सांभाळता आली नाहीत. ते देशाची घटना सांभाळण्याच्या गप्पा मारतात. हा सगळा भ्रम आहे. अजूनही तुम्हाला इंटरनेटवर गेलात, यूट्यूबवर जाऊन माझा कट्टा ABP न्यूज, कुमार केतकर एवढा शब्द टाका. 2018 कुमार केतकरांची तुम्हाला यूट्यूबवर मुलाखत मिळेल ABP माझावर. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं मोदी घाबरलेले आहेत, 2019च्या निवडणुका होणारच नाही.
होणारच नाही, ते घेणारच नाहीत. भयंकर घाबरलेत. आणि समजा घेतल्या तर स्वर्गातून खाली उतरून प्रभू रामचंद्रसुद्धा मोदींना वाचवणार नाही, हे 5.5 वर्षापूर्वी कुमार केतकरांनी सांगितलं होतं. 19ची निवडणूक झाली, 24ची आली, प्रभू रामचंद्रसुद्धा आले, अयोध्येत पोहोचले. परत तेच बोलत आहेत कुमार केतकर, पुढची निवडणूक होणार नाही, पुढची निवडणूक होणार नाही. हे बुद्धिमंत आहेत मित्रांनो. मी नेहमी एक सांगतो की या मानवजातीसमोर बुद्धिमंतांनी जितक्या समस्या निर्माण केल्या त्या सोडवायला अडाण्यांना पुढाकार घ्यावा लागला. जगातला नामवंत अर्थशास्त्रज्ञ देशाचा पंतप्रधान होता, त्यांनी देशाची अर्थव्यवस्था 7व्यावरून 11व्या नंबरवर नेली. एक अडाणी माणूस आला, त्यांनी ती परत 5व्यावर आणून ठेवली. आणि इथे गफलत होते मित्र. एक सुदैव आपल्या देशाचं, 2% अधिक लोक वृत्तवाहिन्या बघत नाहीत. 98% लोक वृत्तवाहिन्या बघत नाहीत, सगळ्या भाषेतल्या. टी व्ही बघणाऱ्यांमध्ये 98% लोक टी व्ही बघतात पण न्यूज चॅनेल बघत नाहीत. आणि 95% लोक वृत्तपत्र वाचत नाहीत. तेव्हा आपल्या देशाची लोकशाही अत्यंत सुरक्षित आहे. 250 वर्षापूर्वी अमेरिकेच्या लोकशाहीची घटना लिहिणारा, बिल ऑफ राईट्स लिहिणारा जेफरसन म्हणतो की मी वर्तमानपत्र वाचतच नाही अँड आय एम वेल इन्फॉर्म्ड. लक्षात घ्या, तो काय म्हणतो, मी वर्तमानपत्र वाचत नाही अँड आय एम वेल इन्फॉर्म्ड. जे वाचतात दे आर इल इन्फॉर्म्ड. त्यामुळे नॅरेटिव्ह पेश करणं चालतं. त्यामुळे लोकशाहीला वगैरे धोका नाही. अरे इतकं जग आलं, ते काय गाणं आहे ना, कुठचं ते कोणतं कव्वाल त्याचं, जे सिकंदर आला गेला सगळं झालं, देश आणि जग चालू आहे. तेव्हा यांना किती भीती वाटते, याच्यावर देश चालत नाही. आणि लोक, मी मला गेल्या वेळेला जेव्हा माझा 2019चा अंदाज बरोबर आला तेव्हा एका इंग्रजी दैनिकाने मोठ्या मुंबईतल्या मला बोलवलं होतं की हे तू काढतोस कुसून, हे आमच्या संपादक मंडळाला अभ्यास वर्ग घेऊन समजाव. मी गेलो होतो. मी त्यांना सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला सगळं समजावीन पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, तुम्हाला काही समजणार नाही. तर त्या एडिटर महिला होत्या, मिनल बघेल म्हणून, त्या मला आप ऐसा क्यों बोल रहे हो. म्हटलं समझाना मेरा काम है, समझना आपका काम है, वो आपको करना ही नहीं है. तुम्हाला जर समजून घ्यायचं नसेल तर मी समजावून उपयोग काय. समोरची जी परिस्थिती आहे, आणि मग तिला सांगितलं एक लोकशाही, म्हटलं आपण बसलोय जिथे बसलोय आत्ता, याला मुंबईचा कुलाबा मतदारसंघ किंवा लोकसभेचा दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणतात. या कुलाबा मतदारसंघात विधानसभेला कधीही 30% अधिक मतदान होत नाही. आणि सगळ्या इंग्लिश चॅनेलवर जे बुद्धिजीवी येतात ते या कुलाबा मतदारसंघात राहतात. मतदान 30% खाली. आणि या देशातल्या 70 वर्षाच्या लोकशाहीत सर्वाधिक मोठा लाभ मिळालेले लाभार्थी या मतदारसंघात राहतात. इथे 1 स्क्वेअर फूट जमीन, काय ते घर घ्यायला आम्हाला परवडणार नाही इतके ते लाभार्थी आहेत. आणि ते मतदानाला जात नाहीत. 500 मीटरवर जो मतदान केंद्र आहे तिथे जात नाहीत. आणि म्हटलं या देशात 70 वर्षात लोकशाहीचा किरकोळ फायदासुद्धा न मिळेला मतदारसंघ गडचिरोली आहे. तिथे 90% मतदान होतं. का मतदान होतं? कधी विचार केला तुम्ही? हे लिहिता अग्रलेख, इंग्रजीमध्ये लेख लिहिता, कधी विचार केला का कुलाब्यात सगळ्यात जास्त सुशिक्षित मतदार राहतो आणि तो मतदानाला जात नाही. आणि सगळ्यात आदिवासी जीवन जगणारा गडचिरोली मतदारसंघ आहे, तिथे हायेस्ट मतदान का होतं?
कधीतरी विचार केला त्याचा? तर ते हवाकले म्हणाले ते आप सही बोल रहे लेकिन क्यों? म्हटलं मी विचार केला आहे त्याचा. त्यांच्या आयुष्यात लोकशाहीचा कुठलाही फायदा मिळाला नाही, कसलाही सन्मान मिळाला नाही, पण या माणसांना गेल्या काही वर्षामध्ये मतदार म्हणून ओळखपत्र मिळाले. त्यांच्या आयुष्यातली तेवढीच एक आयडेंटिटी आहे. 5 वर्षात आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो, हा लोकशाहीतला त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा लाभ आहे आणि तो जपायला ते जातात जो तुम्ही लाथाडता आणि तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारता म्हणून. हा फरक आहे मित्र. आणि ते म्हणतात ना, टायनी व्होकल मायनॉरिटी रूल्स वास्ट सायलेंट मेजॉरिटी. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. तेव्हा काँग्रेसने केलेलं सगळ्यात मोठं काम 70 वर्षात या देशात जास्तीत जास्त लोकांना अडाणी ठेवलं, याबद्दल मी काँग्रेसचं कौतुक करतो. कारण तो माणूस जगतो, लक्षात ठेवा. तो का मतदान बदलणारा, आणीबाणीत इंदिराजींना हरवणारा मतदार किंवा 2014मध्ये एका गुजरातच्या मुख्यमंत्र्याला देशाचा पंतप्रधान बनवणारा मतदार आहे, तो माझ्या मते सर्वात जास्त लोकशाहीची कदर करतो. त्याला कळतं योग्य वेळेला काय बदलायचं आहे. आम्ही फक्त बडबडणारे आहोत, तोंडाची वाफ दवडतो, पण बदल तो करतो आणि त्याच्यावर माझा विश्वास आहे. मला तिथल्या एका इंग्रजी पत्रकाराने मला विचारलं होतं की तुझी व्याख्या काय? म्हटलं या देशाचा गरीब मतदार आहे ना, तो दारुड्याच्या बायकोसारखा आहे. दारुड्याच्या बायकोसारखा आहे. तो हरामखोर नवरा कामधंदा करत नाही, 4 पैसे कमवून आणत नाही. ही बाई बिचारी कुठेतरी जाऊन धुणी भांडी करते, घरकाम करते. वेळ आली तर आपल्या कमावलेल्या पैशातून त्याला दारू प्यायला पैसे देते, पण त्याला घराबाहेर काढत नाही. तुमच्यासारखे सोफिस्टिकेटेड गेले तर स्त्री स्वातंत्र्याच्या मोठ्या गप्पा मारतील आणि तिला म्हणतील ह्याला ढोंगणावर लाथ मारून बाहेर काढ. ती नाही काढणार. का? तिला टिळा लावायला नवरा लागतो आणि घरात नवरा आहे दाखवावं लागतं, नाही तर 4 गुंड घरात घुसतील. केंद्र सरकार स्टेबल लागतं हे त्या अडाणी माणसाला कळतं, कारण तो दारुड्याच्या बायकोसारखा अगतिक आहे. त्याला प्रगल्भ तुम्ही केलेला नाही. तो करा, त्याची मनस्थिती समजून घ्या, मग तुम्हाला कळेल. त्याला लोकशाही कळली आहे, तुम्ही फक्त पुस्तकं वाचलीत. आणि तिथे मित्रांनो फरक पडतो, तिथे मोठा फरक पडतो की लोक कोणाला का निवडतात. त्यांना माहिती असतं. आता फरक बघा ना, त्या राजस्थानमध्ये 5 वर्षापूर्वी वसुंधरा राजेला हरवलं, पण 25च्या 25 लोकसभेच्या जागा मोदीनं दिल्या. कारण राज्य हा मुख्यमंत्री नको, मोदी सांगितलं तरी देणार नाही, पण लोकसभेत मोदी येणार आहे. हा फरक कळतो. पोटनिवडणूक आहे की जनरल इलेक्शन आहे, यानुसार मतदार आपलं मत बदलतो. 1999मध्ये महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा एकत्र झाल्या. एकदाच तुम्ही गेलात, तुम्ही विधानसभेला मत दिलं, परत येऊन सही केली, लोकसभेला मत दिलं. तुम्हाला फरक माहीत आहे आकड्यांचा? लोकसभेला शिवसेना भाजप युतीला जितकी मतं होती त्यापेक्षा त्याच युतीला विधानसभेला 8% मतं कमी होती. 1 मिनिटामध्ये 8% मतं बदलली. इतका मतदार प्रगल्भ आहे. आमच्यासारखे विश्लेषक अडाणी आहेत, पण आम्ही मिरवतो, आम्ही विद्वान होतो. तेव्हा माझा या सामान्य मतदारावर विश्वास आहे आणि तेवढाच मोदींचा पण विश्वास आहे. ही मोदींची सगळ्यात मोठी ताकद आहे. भाऊ, या लोकशाहीचा जे लाभतत्व आहे लोकशाहीचं, ते कसं विषमरित्या वाटलं गेलं आहे. म्हणजे गडचिरोलीला काय अवस्था आहे आणि कुलाब्यात काय अवस्था आहे. भाऊंनी ते उदाहरण फार समर्पक दिलं आहे. पण ह्या लोकशाहीचा सर्वाधिक फायदा जर कोणाला झाला असेल तर तशी एक व्यक्ती महाराष्ट्रात आहे. म्हणजे बघा ना, मुंबई क्रिकेट असोसिएशन असो किंवा अखिल भारतीय कुस्तीगीर असोसिएशन असो, अगदी खो खो असोसिएशन असो, नशीब आपलं की अखिल भारतीय आट्यापाट्या किंवा ते अखिल भारतीय सूर पारंब्या किंवा लगोरी अशा कुठल्या असोसिएशन नाही आहेत, नाही तर त्याचेही तह हयात
अध्यक्ष म्हणजे संस्था अनेक अध्यक्ष एक अशी जी एक व्यक्ती आहे ती आपल्या महाराष्ट्रात आणि यांना लोकशाहीचा किती फायदा झाला आहे म्हणजे हे किती खऱ्या अर्थाने लोकशाहीचे किती मोठे लाभार्थी आहेत हे आपल्या लक्षात आलंच असेल. आता ही जी व्यक्ती आहे ना ती स्थान महात्म्य खूप जपते बरं का. आता कराडमध्ये परवा मोदीजींची सभा झाली आणि ते येऊन गेल्यानंतर त्यांनी म्हणे यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतलं नाही हो तिकडे, त्यामुळे खूप व्यथित झाले पवार. तर पवारांचे गुरु राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांनी चव्हाणांच्या स्मृती जपण्यासाठी काय काय केलं. यांना स्वतःला पद्मविभूषण मिळालं मोदींच्या सरकारकडून, पण यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळावं अशी साधी मागणी कधी केली आहे का त्यांनी. ही मागणी मला वाटतं उदयनराजेंनी आता मागच्या काही त्यांच्या भाषणात मी कुठेतरी ऐकलं होतं की त्यांनी ही मागणी केली. हा फरक आहे की शरद पवार ही कशी मानसिकता आहे आणि महाराष्ट्रातच नाही तर ते त्यांच्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वासोबत कसे वागतात त्याचं एक जितं जागतं उदाहरण आहे. म्हणूनच मी बसल्या बसल्या मला सुचलं की संस्था अनेक अध्यक्ष एकच आहे वर्षानुवर्ष. तर हे असे शरद पवार आपण जेव्हा आणीबाणीचा विषय जेव्हा काढला होता तेव्हा महाराष्ट्र राज्यात ते गृहराज्यमंत्री होते आणि गृहराज्यमंत्री असताना आणीबाणीचा फायदा उचलून तिकडे इंदिराजी दडपशाहीचा जो काही मार्ग अवलंबत होत्या त्यांचेच अनुकरण इकडे चालू होतं महाराष्ट्रामध्ये. मिसा नावाचा कायदा होता तेव्हा, आता जो UAPA जो ॲक्ट आहे तो तेव्हा तिथे त्यापूर्वी मला वाटतं महाराष्ट्रात मिसा म्हणून तो वापरला जायचा. त्या मिसाच्या अंतर्गत किती लोकांना त्यांनी स्थानबद्ध केलं होतं, किती लोकांना अटका केल्या होत्या हे सगळं आपल्या समोर आहे. आणि आज तेच लोक जेव्हा लोकशाही बचाव संविधान बचाव असे गळे काढतात ना तेव्हा खरोखरच हसायला येतं. भाऊ हे सगळं जे झालं ते बहुमताच्या जोरावरती होत होतं. आता जेव्हा निवडणुका येतात तर निवडणुका यासाठीच असतात की आपल्याला एक सरकार निवडायचं असतं जे सरकार भारतातल्या जनतेसाठी राज्यातल्या देशातल्या जनतेसाठी एक सुशासन आणेल, प्रशासन करेल आणि त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. हे खरं तर एक माध्यम असतं. हे सरकार जे बसलं आहे ते जनतेच्या सेवेचं माध्यम असतं. पण आज असं झालं की त्यांना नाव सरकार मिळेल तर ते असे सरकारसारखेच वागतात. म्हणजे जसं राजे रजवाडे होते पूर्वी तर ते त्यांना कसे सरकार म्हणायचे लोक, तसे ते स्वतःला सरकार समजून बसतात. हीच मंडळी जेव्हा निवडणुका जाहीर होतात तेव्हा जाहीरनामे काढतात. जे गुळगुळीत ग्लेज पेपर असतो आर्ट पेपर त्याच्यावरती महागड्या त्या पेपरवरती जाहीरनामे छापले जातात. हे जाहीरनामे खरं तर जनतेने नीट वाचायला पाहिजेत, अभ्यासले पाहिजेत. जनतेनंतर ते जर कुणी अभ्यासले पाहिजेत तर तो फॅक्टर आहे मीडिया. पत्रकारांनी आणि मीडियाने ते सगळे जाहीरनामे नीट अभ्यासून त्याच्यावर विश्लेषण केलं पाहिजे की कुठल्या पक्षाने काय आश्वासनं दिली आहेत, मागच्या वेळेला काय आश्वासनं दिली होती, त्यातल्या किती आश्वासनांची पूर्तता झाली आहे, पण हे कोणी बघत नाही. पण मोदीजींचं फार बारकाईनं लक्ष असतं. मोदीजींनी ज्या पद्धतीने काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं विश्लेषण केलं आणि त्यांनी एका शब्दात सांगितलं होतं की या जाहीरनाम्यावरती या मॅनिफेस्टोवर मुस्लिम लीगचा प्रभाव दिसतो. आणि ते वाक्य इतकं वादग्रस्त ठरवलं गेल्यानंतर भाऊ राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने मोदीजी म्हणाले की हा जो इनहेरंट टॅक्स आणि वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन हा जो काही प्रकार त्यांनी आणला होता आणि राहुल गांधी वारेमाप त्या दोन गोष्टींच्या प्रेमात पडल्यासारखे त्याची स्तुती करत सुटले होते. ते सॅम पिट्रोडाने तिकडे काहीतरी US मधला तो टॅक्स आणि तिकडे जे काय चालतं आता तिकडची जीवनपद्धती तिकडचं जीवनमान आणि राहणीमान सगळंच वेगळं आहे. तिथे इनहेरंट टॅक्स जर लागू होत असेल तर भारतात तो लागू करताना कोणीही म्हणजे आता इथे बसलेल्या समस्त प्रेक्षक वर्गापैकी किती जण स्वेच्छेने असा एखादा वारसा हक्काने मिळालेली जी संपत्ती आहे ती 50% राष्ट्राच्या नावे करायला तयार होती. फार कठीण आहे हे सगळं. पण त्यावर जर मोदीजी काही बोलले तर ते धार्मिक विद्वेषाचं कारण ठरतं, मग ते जातीय तेढ निर्माण करणारे ठरतात. हो ज्या पद्धतीने मोदीजी म्हणाले होते की ह्या दोन गोष्टी जर भारतात लागू झाल्या आणि दैव न करो म्हणजे असं होणार नाही पण जर सत्ता काँग्रेसच्या आणि पर्यायानं राहुल गांधींच्या हातात गेली त्यांनी सांगितलं छातीडोकपणे की आम्ही हे अंमलात आणू दोन्ही कायदे.
हिंदू भगिनी मातांच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचून घेतलं जाईल असं ते जे म्हणाले मोदीजी, त्यामागे लॉजिक वेगळं होतं, त्यांना बोलायचं वेगळं होतं, पण त्याचा अर्थ चुकीचा लावला गेला आहे. खरं तर हे हा इनहेरंट टॅक्स म्हणा किंवा वेल्थचं रिडिस्ट्रीब्युशन हे खरोखर शक्य आहे का भारतामध्ये? नाही, शक्य आहे. याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये सगळ्या हिंदू देवस्थानं मोठमोठी आहेत, त्याच्यावर मॅनेजमेंट सरकार बसवतं, पण उरलेल्या ज्या धर्मांच्या संस्था आहेत त्याला हात पण लावत नाही. आणि गंमत अशी आहे की त्या हिंदू देवस्थानात भक्तांनी दिलेली जी देणगी असते, पैसा असतो, तो सरकार ताब्यात घेऊन इतर सगळ्यांना वाटणार. तिथे धर्मराय म्हणून दाखवायचं आणि सगळ्या धर्मीयांना द्यायचं. मग इतरांकडे पण प्रचंड संपत्ती असते ना, ती हात लावा. ते होऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मोदीजी जे मुस्लिम लीगचं त्यांनी आठवण काढली ती आपण समजून घेतली पाहिजे. देशाची फाळणी मुळात का झाली? काँग्रेसमध्ये मुस्लिम होते, मुस्लिम लीगमध्ये दुसरा कोणी नव्हता धर्माचा माणूस, पण असा हट्ट धरला गेला, या देशामध्ये 2 देश आहेत, 2 राष्ट्र आहेत, हिंदू आणि मुस्लिम. तेव्हा काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे, लक्षात घ्या. काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष ठरवला गेला मुस्लिम लीगकडून, आणि म्हणून आमच्या वतीने काँग्रेसने बोलणी करायची नाही हा हट्ट होता आणि ब्रिटिशांनी तो स्वीकारला. मुद्दा असा आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष राहिला का? नाही राहिला. आणि म्हणून जेव्हा आज अनेक जण म्हणतात की हळूहळू कोणाचेही लोक घेत आहेत म्हणजे भाजपचीच काँग्रेस होते, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. कारण हिंदू जनतेचा पक्ष म्हणून काँग्रेसला जर हिंदुस्थान मिळालेलं असेल आणि पाकिस्तान हा मुस्लिमांसाठी झालेला असेल तर इथला प्रमुख पक्ष हा हिंदूंचाच असला पाहिजे. आणि तो स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस असेल तर आजसुद्धा BJPची काँग्रेस व्हायलाच पाहिजे. आणि त्या अर्थाने मोदी बोलत आहेत, त्या अर्थाने मोदी बोलत आहेत. अहो बाकीचं सोडून द्या, शरद पवार काल परवा काय बोलले की मूळचे पवार आहेत का बघा. मूळचे पवार म्हणजे सुनेत्रा पवार ह्या कुठल्या तरी दुसऱ्या घरातून इकडे आल्या 40 वर्षापूर्वी, त्या मूळच्या पवार नाहीत. ही भाषा मित्रांनो शरीयतची आहे, शरीयतची भाषा आहे. मुस्लिम कुटुंबात लग्न होऊन आलेली मुलगी असते, ती फक्त त्यांचा वंश वाढवण्यासाठी आलेली असते, तिला आपल्या सासरच्या कुठच्याही प्रॉपर्टीमध्ये अधिकार नसतो. तिचे सगळे अधिकार बापाच्या घरी असतात. पवार बोलले ती शरीयतची भाषा नव्हती, मूळचे पवार. बाकीच्यांचं सोडाव, 1 मिनिट माणूस विचार करत नाही की आपलीसुद्धा आई ही मूळची पवार नाही आहे, आपली पत्नीसुद्धा मूळची पवार नाही आहे. त्याच्यावर गहजब झाला का? असंतुष्ट आत्मा म्हटल्यानंतर ढोल ताशे नगारे वाजायला लागले. पवार बोलले ती भाषा काय? आणि परत साहेबांनी महिलांचं सशक्तीकरण केलं. मग हे काय केलं? अशक्तीकरण केलं. का नाही बोलली मीडिया? मीडिया जर तटस्थ असता तर लोकांनी बोलून दाखवलं पाहिजे होतं, माध्यमामध्ये अग्रलेख लिहायला पाहिजे होते, पण नाही. यांच्याकडचा काय तो आहे ना, माझ्या माहेरीचा उंट साजिरा गोजिरा, यांच्याकडचा ससाबाई ओबड धोबड, हे जे आहे तसं सगळं चालतं. आणि त्यामुळे मोदीजींनी टीका केली ती नेमकं बोट ठेवलेलं आहे. आणि ते जाहीरनाम्याचं काय, मी परवा एक हिंदीत व्हिडिओ केला की राहुल गांधी म्हणतात की काळजी करू नका, या देशातल्या गायी संपल्या, म्हशी संपल्या, कत्तलखान्यात गेल्या, आम्ही बैलाचं दूध काढून लोकांना भरू. ते बघितलं तर जो जे वांछील तर तो ते लावो. राहुल गांधींनी के न्यायपत्र काढलं आहे कि हर महिला के खाते में 1 लाख रुपया हर साल, खाट खाट खाट. वाह,
एका पत्रकाराने उठून त्याला प्रश्न विचारला नाही, बाबा रे तू ज्या खात्यात पैसे टाकणार आहेस ना ते खाती तू काढली का, तुझ्या मनमोहन चाचानी काढली का, तुझ्या पप्पानी काढली का, तुझ्या दादीने काढली का, तुझ्या परनानाने काढली का? ती जनधन खाती कोणी काढली? मोदींनी काढली. तो मोदीने मेरे लिए एक काम किया है असं का नाही राहुल गांधी सांगत की मी कधीतरी पंतप्रधान होणार आहे तेव्हा मला 1 लाख रुपये लोकांच्या खात्यात टाकायचे, इसलिए मोदी जी ने अभी से ही जनधन खाते खोल दिए. का नाही बोलत सांगा मला? हे सगळे बसलेले विद्वान संपादक आहेत, त्यांच्या मेंदूत एवढी छोटी गोष्ट शिरत नाही. का शिरत नाही? कारण ठरलेलं आहे. आणि याची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं कसं तयार होतं. मी माझं जे 10 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे त्याच्यात जो असाबियाचा आधुनिक आविष्कार, त्याच्यात मी तेव्हा भविष्य केलं होतं. हा माणूस नुसता बहुमत मिळवून पंतप्रधान होणार नाही, हा माणूस नुसतं सत्तांतर घडवणार नाही, हा माणूस म्हणजे नरेंद्र मोदी स्थित्यंतर घडवेल, परिस्थिती बदलेल. मित्रांनो, अनेक पंतप्रधान झाले, अनेक पक्षांचे झाले, बट दे वेअर ऑल नेहरूवियन्स. नेहरूंनी जो ढाचा तयार केला होता तो कोणीही बदलला नाही. तो बदलायला हा माणूस पुढे आलेला आहे, हा बदलायला पुढे आलेला आहे. आणि जोपर्यंत तो ढाचा बदलला जात नाही, नेहरूंनी सत्तेत आल्यापासून जर एक गोष्ट केली असेल की इथल्या सगळ्या बुद्धिजीवींना अंकित करून टाकले. नाट्य अकादमी काढली, साहित्य अकादमी काढली, त्याला भरपूर अनुदान दिलं, यांना पुख्खा झोडायची सोय करून दिली. सगळे नेहरूंचं कौतुक करत फिरले. हे असे स्तुतीपाठक, हे त्या नीरो फिडल वाजवत होता हे परत परत सांगितलं जातं. पण नीरो हा परवर्ट आणि विकृत राजा होता हे कधी सांगितलं जात नाही. नीरो आग लागली असताना, रोम पेटला असताना फिडल वाजवत होता, कारण त्याला जळतंय काय आणि मरतंय कोण याची फिकीर नव्हती, ते त्याच्या मेंदूत शिरत नव्हतं. पण त्याही काळात मित्रांनो, त्याही काळामध्ये जे ग्रीक विचारवंत होते ते त्या नीरूचं कौतुक करत होते. ती वर्णनं आजही वाचायला मिळतात. एक परवड राजाला काय महान राजा आहे, कलासक्त राजा आहे, बुद्धिमान राजा आहे असं कौतुक ग्रीक विचारवंत करत होते. आजसुद्धा राहुल गांधींचं कौतुक यथासांग चालू आहे, यथासांग चालू आहे. तिथे तुम्हाला कळेल की या सगळ्यांना मोदी सत्तेत आल्याचा विरोध नाही आहे. एक 2014 निकाल लागले आणि 26 मेला मोदींचा शपथविधी होता. त्यावेळेला हिंदू या दैनिकामध्ये शिव विश्वनाथन नावाच्या एका प्राध्यापकाचा लेख छापून आला होता. 26 मे 2014 सर्च मारलात गुगलवर मिळेल. हाऊ मोदी डिफिटेड लिबरल्स लाईक मी. मी ते हेडिंग वाचून चकित झालो होतो. हा माणूस कधी निवडणूक लढला नाही, मोदी याला कसा हरवेल. हा त्या काळामध्ये सगळ्या इंग्लिश चॅनेलवर दिसायचा. शिव विश्वनाथन नावाचा सोशॉलॉजीचा प्राध्यापक. तो म्हणतो की माझ्यासारख्या लिबरल नेत्याला मोदींनी कसं हरवलं हे त्याने दिलं आहे आणि आम्ही कसे बेअक्कल आहोत त्याचा पाढा वाचला आहे. मिळालं तर मुद्दाम शोधून तो लेख वाचा. पण तो का? तर या सगळ्यांना कळत होतं की तो राजा गेला, काँग्रेस सिस्टीम गेली, काँग्रेस इकोसिस्टीम गेली, तर आपल्यासारखे जे लिबरल्स डावे आरामात पुख्खा झोडत बसलेले आहेत. कन्हैया कुमार 7-8 वर्ष त्याला स्कॉलरशिप चालू आहे, तो परीक्षेला बसत नाही, परीक्षा पास होत नाही, सरकारी अनुदान चालू आहे आणि देश ते भारत तेरे तुकडे हो गए. ही जी सोय डाव्यांची लावली नेहरूंनी, त्यामुळे सगळे डावे विचारवंत हे नेहरू भक्त झाले. ते दादरी कोण तो अखलाक सगळे काय ते पुरस्कार परत द्यायला गेले, पुरस्कार वापसी. हे सगळं का झालं? कारण त्यांना कळत होतं मोदी पंतप्रधान होण्यावर आक्षेप नाही आहे, मोदी व्यवस्था बदलतो आहे.
व्यवस्था बदलतो आहे. ज्या JNUमध्ये 6-7 वर्षापूर्वी भारत तेरे तुकडे होगे घोषणा दिल्या जात होत्या, अफजल गुरुची पुण्यतिथी साजरी केली जात होती, त्या JNUमध्ये आज असे आंदोलनं करायला दंड ठोठावला जातो. याला बदल म्हणतात. जे विचारतात ना मोदींनी 10 वर्षात काय केलं, आज असं कुठच्या विद्यार्थ्याने केलं त्याला 20,000 रुपये दंड आहे JNUमध्ये. चर्चा नाही कुठे. मोदीची हीच खासियत आहे. मोदींची हीच खासियत आहे. मारून गेला तरी पत्ता लागत नाही कधी मारलं. आणि हे विचारतात 10 वर्षात काय केलं. अरे हे घ्या ना, तुमच्यावर केवढा मोठा आघात झाला आहे आणि तुम्हाला पत्ता नाही. आणि म्हणून मित्रांनो एक गोष्ट असते की नेहरूवियन सिस्टीम बदलणं आवश्यक आहे. जोपर्यंत ती सिस्टीम, मला सांगा की मनमोहन सिंग यांनी 91 साली सगळी अर्थव्यवस्था खुली केली. अरे बंद कोणी केली होती? नेहरूंनी केली होती. काँग्रेसचेच अर्थमंत्री नरसिंहराव पंतप्रधान आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री, त्यांनी फार मोठी क्रांती आणली. अरे मग क्रांतीची मुंडी दाबून कोणी ठेवली होती? तुम्ही ठेवली होती ना सोशलिझमच्या नावाखाली. हे गंमतच आहे. मीच नाही म्हणणार, मीच परवानगी देणार आणि म्हणून मीच महान आहे. मुद्दा असा आहे की ती अर्थव्यवस्था घेऊन आज मोदी पुढे गेलेत तर ते स्वीकारा. तर हे चिरंजीव आले तुमच्या घरादाराचं राष्ट्रीयकरण करायला. तुम्ही लोकांना 1,00,000 रुपये देणार, ते आणणार कुठून सांगा. आणणं महत्त्वाचं असतं. विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हणजे आयुष्यभर हात पसरून राहू नका. 70 वर्षात काँग्रेसने किती प्रगती केली की प्रत्येक समाज घटक, जात घटक, आम्ही दरिद्री आहोत, आम्ही भिकारी आहोत, आम्ही मागासलेले आहोत म्हणून आरक्षण मागायला लागला. आणि प्रगती सगळी नेहरू आणि काँग्रेसने केली. ह्याचं काही जुळतंय? तुम्ही जर प्रगती केली असती तर आज 70 वर्षानंतर समाजातला एक छोटा घटक आम्हाला मागासलेले आहेत म्हणून जाहीर करा. जाहिराती लागत आहेत ना, मेरे हिस्सा का विकास कहाँ है. अरे तुम्ही विकास केला तर मग लोक मागासलेले काय राहिलेत? हे प्रश्न विचारण्यासाठी बुद्धिजीवी लागतात. त्याचा पत्ता नाही आहे, त्याचा पत्ता नाही. आणि त्यामुळे जाहीरनामे ठीक आहे, गंमत असते, कोणी बघत नाही. मला सांगा, निवडणुकीचं पहिलं मतदानाची फेरी संपल्यावर सगळ्या राष्ट्रीय पक्षांचे जाहीरनामे येत आहेत. ते कोणासाठी आहेत? कोणासाठी आहेत? तो वर्षश्राद्ध आहे, गच्चीत नेऊन एक पिंड ठेवायचा, बरोबर आहे ना. औपचारिकता, बापाला विसरलो नाही हे शेजाऱ्या पाजाऱ्यांना दाखवायसाठी एक गोळा गच्चीवर ठेवायचा असतो. तशी हे जाहीरनामे येतात, कोणीही बघत नाहीत. पुढच्या निवडणुकीत विरोधी पक्ष त्यातलं काढतो, तुम्ही हे म्हटलं होतं, हा म्हणतो तुम्ही हे म्हटलं होतं. बाकी त्या छापलेल्या कागदाला काडीचीही किंमत नसते, कारण त्यातलं काही द्यायचंच नसतं. दिले कोणी, घेतले कोणी. आणि म्हणून म्हटलं ते बैलाचं दूध, आम्ही बैलाचं दूध देतो. चालू. भाऊ, तुम्ही जसं म्हणालात ना की आपण वर्षातून एक दिवस पितरांचं स्मरण करतो आणि तो घास ठेवतो, पण ही जी काँग्रेसी पिलावळ आहे त्यांनी आपल्या कुटुंबाची कशी सोय लावली आहे ते बघा. म्हणजे एक मला किस्सा आठवला. 2013 साली आपल्या ह्याला केदारनाथला भूस्खलन झालं होतं आणि तिथे अनगिनत, म्हणजे त्याची संख्या मोजदाच करता येणार नाही इतके मृतदेह गाडले गेले होते. आणि ते काढण्यासाठी NDRF आणि आपलं सैन्य हे दोन्ही जातीनं काम करत होतं. पण काँग्रेस सरकारनं काय केलं, एका खाजगी संस्थेला ते मृतदेह त्या मलब्यातून काढण्याचं कंत्राट दिलं आणि एक मृतदेह काढला तर 4,60,000 रुपये दिले जातील. अशा पद्धतीनं, म्हणजे त्या मृतदेहाची किंमत बघा. आणि
जेवढे मृतदेह त्यातून काढले गेले, जवळपास 16,000 त्या मृतदेह त्या संस्थेने काढले बाहेर, आणि त्याच्या बदल्यात 4,60,000 कोटी रुपयांचं बजेट झालं होतं. आणि ते सगळं जर आपण त्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 736 करोड रुपये या सगळ्या कंत्राटासाठी खर्च झाले. आणि ही रक्कम ज्या कंपनीला मिळाली, ते कंपनीचा लाभार्थी किंवा कंपनीचा मालक जर कोण होता, तो आपला राष्ट्रीय जावई, सन ऑफ द, पण त्याला म्हणतो ना सन इन लॉ ऑफ नेशन, रॉबर्ट वाड्रा. आता ह्या माणसाला एवढं 736 करोड रुपयाचं तुम्ही लाभ मिळवून दिला, म्हणजे काँग्रेस कोणाचं तरी भलं करत आलं आहे. नाही असं कसं म्हणता भाऊ तुम्ही, की जनसामान्यांचं नाही झालं पण त्यांच्या घराण्यातलं झालं आहे की. आता ह्या गोष्टी जशा अप्रकाशित राहिल्यात ना, तर काही गोष्टींचा जाणून बुजून प्रचार केला जातो. आता मी ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो आहे, तिथे खिडकीवर एक पेपर लावला आहे, प्रकाश आत येऊ नये म्हणून. त्या पेपरवर मी एक जाहिरात वाचली की वर्गणी द्या, धंदा घ्या. ही कुठल्या वर्तमानपत्रातली जाहिरात आहे माहीत नाही, काँग्रेसने दिलेली जाहिरात आहे की अशा वर्गणी देऊन धंदा घेणार, म्हणजे इलेक्टोरल बॉन्डवर त्यांनी तो जुमला बनवलेला आहे. आणि अशा सरकारला हटवण्याची वेळ आली आहे वगैरे असा ती जाहिरात आहे. तशीच एक जाहिरात ती आपण पाहतो टी व्हीवर की पापा मोदीने वॉर रुकाया, मोदीने वॉर रुकाई, जे युक्रेनमध्ये जे झालं होतं ते, त्याच्यावरती फार म्हणजे विनोदी पद्धतीनं त्याच्यावरती सातत्याने हमला होतो आहे. पण खरोखर काय होतं की मोदींनी काय काही गोष्टी अशा केल्यात ना की सर्वसामान्यांचा विश्वास बसणं कठीण आहे, आणि त्यामुळे त्या गोष्टी बऱ्याचदा अप्रकाशितच राहिलेल्या आहेत. अगदी अजित डोभालांचे कारनामे असतील, अमित शहांनी केलेले कारनामे असतील, हे कधीच प्रकाशात आलेले नाही आहेत. पण मोदीने वॉर रुकवाया या एका टॅगलाईनवरती ह्यांनी एवढी मोठी प्रचार मोहीम राबवली आहे. खरोखर युक्रेनमध्ये जे झालं होतं, विमानं भरून आपले विद्यार्थी आले, आपले नागरिक आले, हे दिसत नाही. पण मोदीने वॉर रुकवाया एक सर्टन पिरियडसाठी ते युद्ध थांबवलं होतं. आणि मला वाटतं तुमच्या एका सोर्समुळे तुम्हाला यातलं थोडंसं अधिकचं इनपुट्स त्यात आहेत, मला वाटतं ते तुम्हीच सांगावं. नाही, त्या फक्त युक्रेनचं नव्हतं. मला आठवतं येमेनचं युद्ध चालू होतं, सौदी विरुद्ध इराण, आणि इराणचे जे अतिरेकी होते त्यांना हौथी म्हणतात, ते येमेनमध्ये होते. आणि बरेच भारतीय अडकलेले होते येमेनमधून, त्यांना बाहेर काढायचं. तर 2 पातळीवर काम झालं होतं. एक तर इराणला सांगितलं होतं युद्ध थांबवा, आम्हाला आमची माणसं बाहेर काढू देत, आणि आपली युद्धनौका तिथे नेऊन, व्ही.के. सिंग हे मंत्री आणि माजी जनरल त्या युद्धनौकेवर होते. आणि फक्त आपले नाही, 43 देशांचे नागरिक भारतीय सेनेने बाहेर काढले होते. आणि मला आठवतं एका अमेरिकन महिलेने ट्विटरवर तक्रार केली होती की आमचं नालायक सरकार टॅक्स घेतं आणि आम्हाला तिकडे अडकलो असताना सांगतं की भारतीय एम्बेसीकडून मदत घ्या म्हणून. असं संतप्त ट्विट एका अमेरिकन महिलेने केलं होतं. सांगायचा हेतू असा की असे खूप कामं मोदींनी केली आहेत, त्याचा डंका पिटला गेला नाही. खूप कामं केलेली बारीक. मला आपण शौचालय बोलतो, पण शौचालयामध्ये किती बारीक पातळीवर काम झालं आहे मित्रांनो. गेल्या नोव्हेंबरमध्ये मी जयपूरला गेलो होतो. ते जयपूर डायलॉग्स म्हणून एक यूट्यूब चॅनेल चालतं आणि तिथली संस्था आहे. तर तिथे मला अंकुर चौधरी नावाचा नॉयडातला माणूस भेटला. त्याने माझ्या ज्ञानात भर घातली. भाऊ म्हणाला, ये सिर्फ सफाई स्वास्थ्य की बात नहीं है, आरोग्याची गोष्ट नाही म्हणाला, ये महिला सिक्युरिटी की बात है. म्हटलं कैसे? तो म्हणाला ग्रामीण भागामध्ये शौचालय नसल्यामुळे ह्या महिला सगळ्या एक तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी म्हणजे अंधारात शेताडीमध्ये जायच्या. तर त्याच वेळेला तिथे दबा धरून बसलेले गुंड सेक्शुअल क्राईम करायचे. हे घरोघर शौचालय झाल्यामुळे म्हणा सेक्स क्राईम उत्तर प्रदेशमधला 50% खाली आला आहे म्हणे. आता हा अँगल आपल्याला माहिती नसतो. मला तो अंकुर चौधरी भेटला, तो बोलला म्हणून, नाही तर मलाही माहिती नव्हतं. आता ही गोष्ट जर पत्रकारांनी
मीडियामधून आपल्यासमोर आणली नाही. म्हणजे मोदींनी केली न केली बाजूला ठेवा, पण घरात गावागावामध्ये प्रत्येक घरात शौचालय हे फक्त आरोग्यदायक नाही तर महिलांच्या विरोधातले गुन्हे कमी करायला उपयोगी आहे. हे आम्हाला कोण सांगणार? ते बोलायचंच नाही. हवेतल्या गोष्टी. आता मी तुम्हाला एक माझाच अनुभव सांगतो. मी पत्रकार आहे, तसा मी मूळचा उनाड मुलगा आहे, टपोरी आहे म्हणालात तरी हरकत नाही. म्हणजे आत्ता कॉलेजमधले शाळेमधले मित्र शिक्षक भेटले तर त्यांना खरं वाटत नाही हा तोच भाऊ आहे. तर मला अगदी नवीन पत्रकार होतो तेव्हा विडंबन वगैरे करायची सवय होती. आणि मला आठवतं की 71ची निवडणूक इंदिरा गांधींनी जिंकली. त्यानंतर मी एक विडंबन केलं होतं आणि त्यामध्ये महागाई हा शब्द आलेला आहे. हे आज जे बोलतात महागाई महागाई महागाई, तर मला आठवतं तेव्हा मी ते उदे उदे ग माझी अंबाबाई याचं विडंबन केलं होतं. उदे उदे माझी इंदिरा आई वाढत चालली ही महागाई, आता करतील काय ग वासरू गाई. कारण वासरू गाय वासरू ही काँग्रेसची निवडणूक निशाणी होती. हे मी 71 साली केलेलं आहे. आज 50 वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला आणि आज पण महागाईवरच बोलताय तुम्ही. महागाई कधी नव्हती. महागाई संदर्भाने येते, संदर्भाने येते. तुम्ही झालेला बदल समजून घ्यायचा असेल तर 1947 पासून 1980 पर्यंत रोटी कपडा मकान अन्न वस्त्र निवारा हे निवडणुकीचे अजेंडा असायचे. 80 नंतर जी थोडीफार सुबत्ता येत गेली हरित क्रांती वगैरे करत करत, त्यानंतर अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी मागे पडल्या आणि बिजली सडक पाणी रस्ता वीज पुरवठा आणि घरपोच किंवा निदान बारमाही पाणी मिळावं हा विषय झाला. 2014च्या निवडणुका होत्या तेव्हा मोदी बिजली सडक पाणी हाच विषय मांडत होते. बोलायचे आठवतं, इस गांव में बिजली आई थी क्या, कल आई थी, परसों आई थी, कितने घंटे आई थी, अरे मोबाईल है लेकिन चार्ज नहीं होता, असं मोदी बोलायचे. आठवतं तुम्हाला? आज 10 वर्षानंतर निवडणुकीमध्ये बिजली सडक पाणी हा विषय उरलेला नाही. म्हणजे हा विषय तर संपवला. कुठलाही पक्ष, विरोधी पक्ष असो सत्ताधारी पक्ष असो, हा निवडणूक प्रचारामध्ये कुठेही बिजली सडक पाणी हा शब्दसुद्धा येत नाही. अजेंडा बदलला आहे, अजेंडा बदलला आहे. आणि आज तुम्ही बघाल तर भाजप किंवा मोदी प्रचारामध्ये आम्ही काय दिलं हे सांगतात, आम्ही काय दिलं हे सांगतात. यापूर्वीच्या सगळ्या निवडणुका बघा, सत्ताधारी पक्ष आपण काय दिलं हे सांगू शकत नव्हता. जाहीरनामे आम्ही काय देणार याच्याविषयी होते. हा केवढा मोठा आमूलाग्र बदल आहे लक्षात येईल. तो जर समजला तर तुम्हाला निवडणुकीचा चेहरा मोहरा का बदलतोय ते लक्षात येईल. आज जो माणूस आहे, आता ह्या यशवंत देशमुख नावाचा सेफॉलॉजिस्ट आहे, त्याची एक मध्ये मुलाखत ऐकली, मला आवडली. त्याने एक फार सुंदर मुद्दा मांडला की आमचे अंदाज 2000 नंतर का फसायला लागले. तुम्हाला सेफॉलॉजी आली 1980मध्ये आणि तिचा आधार होता अँटी इन्क्युम्बन्सी, जनतेची नाराजी. आणि त्यामुळे जनता नाराज असेल तर सत्ताधाऱ्याला पाडते, त्यामुळे सत्ताधाऱ्याला पाडणार का याच दृष्टीने सर्वे व्हायचे. पण 1991 नंतर जी मुक्त अर्थव्यवस्था आली त्यानंतर जे बदल होत गेले त्यातून एक हळूहळू करत लाभार्थी वर्ग वाढत गेला, मध्यम वर्ग वाढत गेला आणि त्यामुळे अँटी इन्क्युम्बन्सीच्या ऐवजी प्रो इन्क्युम्बन्सीचा ट्रेंड आला. आणि आमची सेफॉलॉजी तशी बदलली नाही म्हणून आमचे अंदाज बदलत गेले. त्यामुळे झालेला बदल न स्वीकारता, एक साधं उदाहरण देतो मग तुम्हाला कळेल. आम्ही जेव्हा शाळकरी वयात होतो, पुढे तरुण होतो, तेव्हा अशी करोना असो कुठलंही रोगराईची साथ आली की पहिल्यांदा काय तर गटारं रस्ते कुठे हागणदरी असेल तिथे DDTचे फवारे मारले जायचे.
सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये मलेरिया नावाचं एक डिपार्टमेंट होतं. का? तेही जंतुनाशक म्हणून वापरलं जायचं. आज DDTवर बंदी आहे. DDT अपायकारक मानलं जातं. मग तेव्हा DDT वापरणं मूर्खपणा होतं का? नाही मित्रांनो, ती तेव्हाची गरज होती. ती तेव्हाची गरज होती. आज DDTपेक्षा सेफ जंतुनाशकं आलेली आहेत आणि म्हणून DDTवर बॅन केलेलं आहे. त्यामुळेच 1950, 52, 60, 70, 80, 90 या काळात ज्या राजकीय थिअरीज होत्या, सिद्धांत होते, ते आज आउटडेटेड झाले. हे मी एका पत्रकाराला मुलाखत दिली होती दिवाळी अंकासाठी, तेव्हा त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. शेवटी मी त्याला त्याच्याच आयुष्यातला एक अनुभव सांगितला. म्हटलं कधी आजारी पडला डॉक्टरकडे जातो का? म्हणाला हो का? मग डॉक्टर चिठ्ठी लिहून देतो ना केमिस्टकडे जाऊन? हो हो म्हणाला. म्हटलं औषध आणतो आणि घेतो, सुरुवात करतो? हो म्हणे. म्हटलं एक्सपायरी डेट बघत नाही? बघतो म्हणाला. म्हटलं का बघतो रे? का बघतो? औषध आहे, एक्सपायरी डेटचा काय संबंध आला? नाही, एक्सपायरी डेटनंतर उपयोग नसतो. एक्झॅक्टली म्हणून ती एक्सपायरी झाली की ते औषध हे औषध उरत नाही, ते हार्मफुल होतं, घातक ठरतं. तसा गांधी, नेहरू, मार्क्सवाद हे एका ठराविक काळासाठी उपयुक्त सिद्धांत होते. आज त्यांची एक्सपायरी डेट होऊन गेलेली आहे. ते हानिकारक आहेत आणि म्हणून नव्या काळानुसार नवा विचार मांडला पाहिजे, पुढे आणला पाहिजे. आणि तो विचार जेव्हा पुढे येतो तेव्हा जुन्या पठडीतल्या लोकांना आम्ही ते असं ना, तर कधी तुम्ही आता इथे कुठे ना कुठे लग्नाला जात असाल तर आताच्या पद्धतीमध्ये संगीत नावाचा कार्यक्रम असतो, पोरपोरी तरुण नाचतात. मग आमच्या वयातली माणसं किंवा बायका असतात, आमच्या काळात असं नव्हतं बाबा, असं अगदी नाक मुरडत बोलतात. पण हा यांचा काळ आहे ना, आपला काळ वेगळा होता. हे स्वीकारायला पाहिजे तुम्ही. ते चुकीचं नाही आहे. त्यांना जेवढं एक्सपोजर मिळाले त्यानुसार ती मुलं पुढच्या पिढ्यांची एक संस्कृती निर्माण करतात. हे कधीतरी म्हातारे होणार आहेत, तेही नाका मुरडणार आहेत. हा, ही जगराहाटी आहे. पण आउटडेटेड झालं आहे ते तुम्ही हट्टाने पुढे रेटत गेलात तर ते त्रासदायक होतं. ते बंद करावं लागतं. आपल्या कोवळ्या वयामध्ये, तरुण वयामध्ये कुठचाही घाई गर्दीने मेसेज पाठवायचा तर आपण टेलिग्राम करायचो, तार करायला धावायचो. आता तार बंद पण होऊन गेली. तार बंद झाली. आता टेलिग्राफ ऑफिस बंद झाली. मग नेहरू गांधी कशाला पाहिजे? ते चुकीचे होते असं नाही, ते त्या काळात होतं. आज ईमेल झाली आहे. एका मिनटात इथून ती मेल पाठवली, दुसऱ्या मिनटाला अमेरिकेत ती ओपन करून माणूस बघतो. अशा वेळेला नाही मी पत्रच पाठवणार, मी तारच पाठवणार. मग ह्या सरकारने तार का बंद केली? बघा, हे नेहरूंच्या विरुद्ध आहेत. हा खोळेपणा असतो मित्र. तेव्हा बदल जो आहे तो अपेक्षित आहे आणि तो बदल करणारा माणूस आणावा लागतो. तेव्हा मार्क्सवाद, राहुल गांधी जे काय बोलत आहेत ती सगळी कन्सेप्ट जी आहे, मार्क्सवादाची कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट 200 वर्ष जुनी आहे. ज्यावेळेला औद्योगिक क्रांती झाली होती तेव्हा यंत्रामुळे हातापेक्षा अधिक वेगाने कामं होत होती आणि यंत्र ज्याच्या मालकीचं तो मजुरी करणाऱ्याचं शोषण करत होता. त्या गोष्टीवर, अनुभवावर आधारित मार्क्सवाद उभा होता. आज माणसापेक्षा अधिक काम रोबोट्स करायला लागलेत. कारखाने रोबोट्स चालवतात. कॉम्प्युटरकडून रोबोट्सचं नियंत्रण होतं. मग कुठचं शोषण होणार? हा सगळा फरक ज्यांना स्वीकारता येत नाही ते आउटडेटेड झालेले असतात. आणि म्हणून राहुल गांधी आपल्या त्या न्यायपत्रातून वगैरे जे म्हणतो तो आउटडेटेड कन्सेप्ट आहे. अडाणी माणूस देखील आज त्याला स्पेलिंग सांगता येणार नाही, पण डाउनलोड, अपलोड, डिलीट बोलतो ना. स्पेलिंग येणार नाही त्याला, पण ते किती झटपट स्वीकारलं गेलं. पण एका लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेल्या माजी अर्थमंत्र्याला नाही कळलं.
नोटबंदीनंतर जेव्हा डिजिटल पेमेंटला मोदींनी प्राधान्य दिलं तेव्हा चिदंबरमनी राज्यसभेत उठून प्रश्न विचारला होता, खेड्यातला माणूस आठवड्याच्या बाजारात गेला आणि 4.5 रुपयाची भाजी 15.5 रुपयाची भाजी घेतली तर डिजिटल पेमेंट कसं करणार असं विचारत होता. त्या माणसाचं नाव चिदंबरम आहे, जो माजी अर्थमंत्री होता आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकला. पण त्याचं तिकडे शिकलेलं ज्ञान आज किती आउटडेटेड झालं आहे लक्षात घ्या. हो, बरेच लोक असतात असे. असाच एक प्रश्न आमच्या एका प्रेक्षकांनी आता दुपारी मला फोन केला होता तेव्हा विचारला, आणि मला वाटतं आपल्या चर्चेचा समारोप करण्यासाठी हा अगदी योग्य प्रश्न आहे. त्यांच्या मनात हा प्रश्न आला, त्यामागचं लॉजिक थोडंसं वेगळं आहे. महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती, म्हणजे पक्ष फुटले, मग त्यातला अर्धा भाग इकडे अर्धा भाग तिकडे, या सगळ्या पार्श्वभूमीवर असे विचार लोकांच्या मनात येणं, मतदारांच्या मनात येणं साहजिकच आहे. ज्यांनी फोन केला होता त्यांच्या मनात जो प्रश्न आला तो मी तुम्हाला विचारणार आहे. की त्यांनी थेट विचारलं की मी पुण्यात राहतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघातला मी मतदार आहे. सुनेत्रा अजित पवार या उमेदवार आहेत ज्यांना महायुतीने पाठिंबा दिला आहे किंवा त्या महायुतीच्या उमेदवार आहेत. उद्या त्या निवडून आल्या आणि जर पुन्हा काही असं अघटित घडलं आणि त्या ह्या युतीला सोडून महाविकास आघाडीकडे गेल्या तर आम्ही काय करायचं, हा एक प्रश्न आहे. मुळात मला या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला विचारायचं आहे की महाराष्ट्रातल्या 48 जागांवर नेमकं काय चित्र आहे. खरोखर असं काही होऊ शकतं का म्हणजे भविष्यात, किमान त्याआधी की एक अंदाज आपल्याला की ह्या सगळ्या परिस्थितीमुळे पक्षांमधली जी फोडाफोड झालेली आहे, काही जे अशा विचारधारा होत्या की ज्यांच्यासोबत कधी चालणंही आपण अकल्पनीय समजत होतो, तेच एकमेकांच्या हातात हात घालून आता आपल्या समोर उभे राहिलेत. 2 शिवसेना आहेत, 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत. अशा वेळेला सामान्य मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होणं साहजिकच आहे. त्याच अनुषंगाने त्याही मतदाराच्या मनात हा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर ते प्रश्न जे त्या एका प्रातिनिधिक मतदाराने विचारले त्याचं उत्तर तुमच्याकडून हवं आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझा अंदाज आहे महाराष्ट्रात साधारण महायुतीला 40च्या आसपास जागा मिळतील आणि मतदानाची आकडेवारी बघून माझा अंदाज आहे. आता याच्यात एक गोष्ट असते, सगळ्या जे सर्वे घेत आहेत त्यांचा गोंधळ एका ठिकाणी आहे की त्यांना बेस लागतो. बेस म्हणजे आधीच्या निवडणुकीत या पक्षाला किती मतं मिळाली होती आणि आता त्याचा पाठीराखा किती बदलला आहे, किती नाही बदलला आहे, ह्याच्यावर तो सर्वे सगळा चालतो. पण जे 2 शिवसेना आहेत आणि 2 राष्ट्रवादी आहेत, त्या दोघांचा बेस काय आहे, तर चौघांकडेही बेस नाही आहे. 2019मध्ये त्या पक्षांची मतं किती होती, टक्केवारी किती होती, याचा बेस नसल्यामुळे सगळे सर्वे घेणारे गडबडलेले. आता मी बारामतीचा जो प्रश्न यांनी विचारला त्याच्याकडे येतो. बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी एक बारामती विधानसभासुद्धा आहे. सुप्रियाताई गेल्या वेळेला 1,57,000 मताधिक्याने निवडून आल्या. आता हे प्रचंड वाटतं आपल्याला, पण प्रचंड वाटतं तेव्हा एक फरक असा असतो की त्यापैकी तो जो मताधिक्य आहे ते त्या 6 विधानसभेत किती विभागलं गेलं. तर माहितीसाठी सांगतो, 1,57,000 पैकी 1,27,000चा लीड हा एकट्या बारामती मतदारसंघात होता. म्हणजे उरलेल्या 5 मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंचं मताधिक्य हे फक्त 30,000 मतांचं होतं. 30,000. आता आणखीन एक आकडा बघतो. बारामतीमध्ये लोकसभेला सुप्रियाताईंना म्हणजे पवार परिवाराला 1,27,000चा लीड होता, मताधिक्य होतं. पण विधानसभेला त्याच बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादांना 1,95,000चा लीड होता.
त्यामुळे बारामतीचा जो मतदार आहे विधानसभेचा, तो अजितदादांना जितका प्रतिसाद देतो तितका सुप्रियाताईंना देत नाही. हे 2019 मे आणि 2019 ऑक्टोबरमध्ये सिद्ध झालेलं आहे. जवळजवळ 60-70 हजाराचा फरक आहे. आता मला सांगा की यातला मोठ्या प्रमाणावर जो लीड आहे तो जर बारामतीतच घटला तर बाकीचा लीड आणणार कुठून? आणि म्हणून हे मी आज सांगतो असं समजू नका. अजितदादा काकांना सोडून वेगळे झाले नाहीत. त्याच्या आधीपासून जवळजवळ 2 वर्षापासून माझे व्हिडिओ काढून बघितले तर मी सातत्याने सांगतो आहे बारामती धोक्यात आहे. अर्थात त्यासाठी मी जवळजवळ आत्ता 1.5 वर्ष मुंबईत आहे. अदरवाईज मी दिल्लीतच जवळजवळ 2 वर्ष सलग होतो. तिथले लोक काही भेटत होते, काही खबरी माझ्याकडे बातम्या येत होता. त्याच्या आधारावर मी सांगितलं होतं. आणि अजितदादा फुटणार आहे मला माहिती होतं, मी सांगतो तुम्हाला. आणि म्हणून तुम्हाला अगदी नेमका तारखेचा व्हिडिओ सांगतो की शिवसेनेतल्या शिंदे गटाला जेव्हा निवडणूक आयोगाने मान्यता दिली त्यानंतर एक 5-6 दिवसांनी मी एक व्हिडिओ केला होता. मला वाटते मे महिना 2023मध्ये मला वाटतं मी व्हिडिओ केला होता. 22 का 23 आता आठवत नाही. पण शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेला दिला किंवा उद्धव ठाकरेंकडून काढून घेतला. म्हणून उद्धव ठाकरेंनी आकाश पाताळ एक करणं, आटापेटा करणं मला मान्य आहे. पण मी इतका अस्वस्थ होतो, शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, निवडणूक आयोग कोण शिंदेना देणार, हा सगळा थैथयाट सुप्रियाताई का करतायत हा मला पडलेला प्रश्न होता. 2-3 दिवस विचार केला आणि मला ज्या दिल्लीतून बातम्या मिळाल्या होत्या तेव्हा मला सुप्रियाताईंचा जो थैथयाट होता त्याचा अर्थ कळला की आपला चुलत भाऊ आपल्या बापाचा पक्ष घेऊन जाणार का ही भीती होती. की आपला पक्ष आपला भाऊ घेऊन जाईल ही भीती होती. म्हणूनच सुप्रियाताई उद्धव ठाकरेंचं समर्थन जोरदार करत होता. पण गंमत अशी असते की हे सगळं होण्यापर्यंत आपल्याकडे मराठीत उक्ती आहे की रबरसुद्धा ताणेपर्यंत म्हणजे तुटेपर्यंत ताणू नये. ज्या काय त्यातल्या घटना होत्या त्या इतक्या टोकाच्या, इतकी अजितदादांची कोंडी करण्यात आली होती की त्यांना काकांना झुगारण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. आणि एक गोष्ट असते मित्रांनो, आपण 10 लोक 15 लोक परिचित असतात. आपण एकमेकांविषयी काय बोलतो ना हे एकमेकांना कोणाकडून तरी कळत असतं. 4 लोकांशी तुम्ही खोटं बोलता तेव्हा कधीतरी ते 4 लोक एकत्र येतील आणि एकमेकाच्या नोट्स एकमेकाला दाखवतील तर आपण खोटे पडणार असतो. हे शरद पवारांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं. एक दिवस उठले आणि तुमचे सगळे सहकारी सोडून गेले, शक्य आहे का? कारण कोणाला ना कोणाला कधी ना कधी टांग मारलेली होती. आणि आज परिस्थिती अशी आहे की ते सगळे दुखावलेले एकत्र येऊन गँग करून तुम्हाला घेरून बसलेले. जी तारांबळ चालली आहे ती बघा मित्रांनो. मला आनंद नाही होत कारण शरद पवारांच्या यशाची कमान चढताना मी बघितलेली आहे. पवारांची राजकारण आणि माझी पत्रकारिता जवळपास एकाच वेळेला सुरू झाली. ते 67मध्ये आमदार झाले, मी 69 साली पत्रकार झालो. आम्ही असं चढतं बघितलेलं. आज पवार केविलवाणे झालेले ते बघताना आनंद नाही होत, दुःख होतं. कारण वेळच्या वेळी थांबलं पाहिजे हे कळलं नाही. गावस्करचं मला एक वाक्य आठवतं. गावस्करला त्याची सेंचुरी त्या काय लॉर्ड्स मैदानावर झालेली नव्हती. ते त्याचं दुःख होतं कारण लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी मानली जाते. तर त्याला ते लॉर्ड्सवर सेंचुरी पाहिजे. आणि एका फ्रेंडली मॅचमध्ये सेंचुरी झाली त्या दिवशी संध्याकाळी त्याने डिक्लेअर करून टाकलं मी निवृत्त होतो. आणि मग त्याला जेव्हा पत्रकारांनी विचारलं
की तू अजून 1-2 वर्ष खेळू शकला असंस, मग का निवृत्त झाला? तेव्हा त्याने सांगितलं होतं, हा निवृत्त का होत नाही, असं लोकांनी म्हणायच्या आत निवृत्त व्हावं, असं मरावं. गावस्करचं फार सुंदर वाक्य आहे, असं मरावं की लोक हळहळले पाहिजेत, आपल्यासाठी रडले पाहिजेत, गेला एकदा बरं झालं असं म्हणायची वेळ आणायची नसते. हे गावस्करचं वाक्य आहे, हे गावस्करचं वाक्य. ती पाळी जेव्हा तुम्ही लोकांवर आणता तेव्हा लोकांनाही कशासाठी रडावं अशी वेळ आणली, आणि हे वाईट आहे. मला माहिती आहे बारामतीत सुप्रियाताईंचा पराभव होणार आहे, पण त्या निकालानंतर मला आनंद होणार नाही, कारण मी पवारांची चढती कमान बघितली आहे. पवारांना अपमानित होऊन बाजूला व्हायला लागणं हे मलासुद्धा आवडणार नाही मित्रांनो. पण भाऊ त्याला नाईलाज आहे, कारण हा पराभव समोर दिसत असताना ते ज्या द्वेषानं आता पुन्हा उतरलेत मैदानात, त्यातून जर हा पराभव झाला आणि त्यातून जर त्यांना ह्या अशा अवहेलनेला सामोरं जावं लागलं तर तो आपला नाईलाज आहे. नाही, मी त्याच्या बाबतीत एक आणखीन सांगेन. गांधीजींचं एक फार सुंदर वाक्य आहे की कोणीही तुमचा अपमान करू शकत नाही तुमच्या सहकार्याशिवाय. किती सुंदर वाक्य आहे बघा गांधींचं, की तुमचा अपमान करण्यासाठी सुद्धा तुमचं कोऑपरेशन लागतं असं गांधी म्हणतात. आज ज्या पद्धतीत पवारांची अवहेलना होते, टिंगलटवाळी चालते, याला कारण स्वतः पवार आहेत. ते संधी देतात, ती संधी देतात. आज मी मगाशी टी व्हीवर बघत होतो की तमिळनाडूत एका दिवसात सगळं मतदान एका टप्प्यात संपलं. मग महाराष्ट्रात 5 टप्प्यात कशाला, हा प्रश्न पवारांनी विचारला. तेव्हा यांना आपल्याला सुप्रिया सुळे नावाची मुलगी आहे हे तरी माहिती आहे का असा प्रश्न मला पडला. कारण काल परवा सुप्रियाताईंचं वाक्य होतं की आता मतदानाचा दिवस जवळ येईल तसशा धमक्या सुरू होतील, म्हणजे मुलीला निवडणूक सुरक्षित नाही असं वाटतं, आणि बापाला 5 टप्प्यात कशाला. 5 टप्प्यात तेवढ्यासाठी आहे की धमक्या आणि हिंसा होऊ नये म्हणून. हे मुलीला पटलंय, बापाला पटत नाही, याचा अर्थ मुलीमध्ये आणि बापामध्ये सुद्धा संवाद नसल्याचं लक्षण आहे मित्र, संवाद नसल्याचं लक्षण. आणि त्यामुळे ह्या गोष्टी होतात. त्याचं कारण हळूहळू वय सरकत जातं, त्यानुसार तुमचे रिफ्लेक्सेस कमी होतात. विराट कोहली असेल किंवा सचिन तेंडुलकर असेल, हळूहळू ते मागाकडून शरीराचे रिफ्लेक्सेस कमी होतात. आपण हट्टाने म्हणे आम्ही खरे तर देवानंदवाले आहोत, देवानंद आमचा हिरो होता, पण शेवटच्या काळात देवानंदचे 10-12 सिनेमा तरी काढले आणि आपटले. आम्हाला तेव्हा वाटतं हा का काढतोय सिनेमा, म्हणजे त्याने आमच्या मनातला तो जो देवानंद होता तो त्या शेवटच्या काळातल्या देवानंदने मारला. पवारांनी स्वतःची विटंबना स्वतः करून घेतली आणि म्हणून वाईट वाटतं मित्रांनो. धन्यवाद भाऊ. भाऊंनी जी समर्पक उदाहरणं देत आपल्यासमोर सगळा चित्रपट उलगडून ठेवलेला आहे.